महाराष्ट्रातले जे पहिले शेतकरी म्हणावेत तर ते ताम्रपाषाण युगातले आहेत. म्हणजे आजपासून साधारणपणे 4000 वर्षापूर्वी असं म्हणायला काही हरकत नाही. तर आपल्या आजूबाजूची मंदिरं पण आहेत ती कसा हा सगळा प्राचीन महाराष्ट्र उलगडायला आपल्याला मदत करतात. तेर हे जे उस्मानाबाद जिल्ह्यातलं गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं गाव मगाशी मी सांगितलं, तर त्या ठिकाणी एक त्रिविक्रमाचं मंदिर आहे. हां, तर ते त्रिविक्रमाचं मंदिर हे महाराष्ट्रातल्या अगदी जुन्या मंदिरांपैकी एक आहे. म्हणजे मौर्य म्हणजे मोरे, हां, शिलाहार म्हणजे शेलार, कदंब म्हणजे कदम, चालुक्य म्हणजे साळुंके, सोळंकी, साळुंखे. तर त्याच्यामध्ये गंमत आहे. मोडी ही काय आहे? मोडी ही देवनागरीचीच पण सगळी अक्षरं जोडून तयार झालेली लिपी आहे. ही महाराष्ट्रामध्ये वापरात जी आली ती साधारण इसवी सनाच्या 15व्या शतकाच्या शेवटापासून आलेली असली पाहिजे. आणि ती कुठल्या गोष्टीसाठी वापरत होते तर पत्रव्यवहार किंवा राजकीय व्यवहार जो असेल तो. पण धार्मिक कारणासाठी मोडी वापरली जात नव्हती. म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाची समजा मोडीत लिहिलेली प्राचीन प्रत मिळणार नाही. आणि ही लिपी याची प्रेरणा कुठून आहे? ती आहे गुजरातीमधून. आज आपल्याला जो महाराष्ट्र दिसतो तो यादवांच्या राज्यातला कोर एरिया असं ज्याला म्हणता येईल असा तो महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्राचीनता किती तर पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्री भाषा, पुलकेशीचा इसवी सन 634चा हा लेख आणि त्याच्यानंतरचं यादवांचं राज्य. या सगळ्यामध्ये जो प्रदेश आपल्याला महाराष्ट्र म्हणून दिसतो तो म्हणजे महाराष्ट्र, अशी त्याची व्याख्या आपल्याला करता येईल. हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण अमुक्तमुखमध्ये असेच डिस्कशन करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपला उद्या सुकर होईल, उद्यासाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो. आज आपण अशा गोष्टींबद्दल बोलणार आहे. आपण कुठून आलो आहोत, आपण काय बॅकग्राऊंडमधून आलो आहोत, आपला इतिहास काय, हे जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत उद्याची आपली जी मजल आहे ती मजबूत होणार नाही. त्यामुळं महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्र हा शब्द येतो कुठून, महाराष्ट्राची आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलं त्याच्या पलीकडे किती मोठा इतिहास आहे, त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण आज आपल्यासोबत खूप मोठ्या तज्ज्ञ माणसाला बोलवलं आहे. इतिहास संशोधक डॉक्टर श्रीनंद बापट सर आहेत आपल्यासोबत. सर तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही सरांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषणांमध्ये ऐकलं असेल, तरी मी थोडीशी इन्फॉर्मेशन सरांबद्दल देतो. सर भांडारकर रिसर्च ओरिएंटल इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्ट्रार आणि क्युरेटर आहेत. सरांनी 50हून अधिक रिसर्च पेपर्स लिहिले आहेत या विषयांमध्ये, 25हून जास्त शिलालेखवरती अभ्यास केलेला आहे. म्हणजे मी जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. सरांचं नाव सर्च केलं तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हिस्ट्रीबद्दल इतक्या गोष्टी सापडतील आणि गुगलवरती सगळ्या रिसर्च पेपरमध्ये सरांचंच नाव रेफरन्सला दिसेल. सो अशा महान व्यक्तीसोबत आज आपण बसलेलो आहोत आणि सरांकडनं समजून घेणार आहोत. आमच्या साध्या साध्या प्रश्नांना सर हसत कळत उत्तर देणार आहेत की काय महाराष्ट्र म्हणजे काय. वेलकम सर. तर मला ना इतिहासाच्या पुस्तकासोबत गप्पा मारणार आहोत असं आता वाटतं. नाही काय एवढी स्तुती मराठी माणूस करत नाही. नाही कारण हेच होतं ना, म्हणजे मला इतिहास काही फारसा आवडीचा विषय नव्हता शाळेत, कारण तो त्या पद्धतीने शिकवला नाही गेला आणि कदाचित माझाही रस नसेल. पण आता गप्पाच मारण्यासाठी इतिहासाचं पुस्तक समोर आहे असे आम्ही प्रश्न विचारणार आहोत. येस सर, आपण सुरुवात इथपासून करू शकलो तर की महाराष्ट्र ज्याला आता आजचं स्वरूप आहे तर तो कधीपासून अस्तित्वात आहे? म्हणजे एकतर महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख कधीपासून आढळतो, याच स्वरूपात होता का, आणि आत्ताच्या ज्या स्वरूपात महाराष्ट्र आहे तोच आधी पण अस्तित्वात होता का? सांगतो. याचं उत्तर फार गमतीदार आहे. महाराष्ट्र या शब्दाच्या आधी महाराष्ट्री नावाच्या एका प्राकृत भाषेचा उल्लेख आपल्याला सापडतो. अच्छा. आणि किंबहुना म्हणजे जसं कन्नड बोलणाऱ्या मंडळींचा प्रदेश म्हणजे कर्नाटक समजा, किंवा तेलुगू, गुजराती असं जसं आहे तसंच एक प्रकारे महाराष्ट्र याचं स्वरूप खरं म्हणजे आहे. म्हणजे असं आहे की प्राकृत भाषा, आता जशी संस्कृत ही एक भाषा आहे तशी प्राकृत, पण प्राकृत ही एक भाषा नाही आहे. प्राकृत हा एक 6-7 भाषांचा गट आहे. मग त्याच्यामध्ये एक अपभ्रंश नावाची भाषा आहे, किंवा मागधी म्हणजे बिहारमधली, अर्धमागधी नावाची भाषा आहे, किंवा शौरसेनी म्हणजे मथुरेच्या प्रदेशातली भाषा आहे. तर तशी आपल्या प्रदेशामध्ये जी प्रचलित असलेली भाषा होती ती म्हणजे महाराष्ट्री. आणि त्यामुळे महाराष्ट्री प्राकृत हे महाराष्ट्र या शब्दाच्याही आधीपासून आपल्याला दिसतं.
आता या महाराष्ट्री प्राकृतमध्ये सातवाहनांच्या काळामध्ये गाथा सप्तशती सारख्या ग्रंथाची रचना झाली, किंवा अगदी सम्राट अशोकाचे जे महाराष्ट्रातले जे शिलालेख आहेत, म्हणजे नालासोपाऱ्याला त्याचा एक लेख हा सापडलेला आहे, जो आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स पूर्वीचं या ठिकाणी आहे, किंवा अशा सातवाहनांचे लेख आहेत. अशा सगळ्या लेखांमध्ये या महाराष्ट्री प्राकृतचा आपल्याला प्रभाव पडलेला सापडतो. आणि तसंच कालिदासाच्या सुद्धा साहित्यामध्ये महाराष्ट्री प्राकृताचे त्यांनी म्हणजे रचना त्याच्यामध्ये केलेली आपल्याला सापडते. किंबहुना जी एखाद्या नाटकामधली चांगल्या दर्जाची, म्हणजे ज्याला एलिट असं म्हणता येईल, अशा प्रकारची पात्र आहेत, तर त्यांनी महाराष्ट्री प्राकृतचा वापर करावा असं नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. नाट्यशास्त्रामध्ये हो आहे. आता गंमत अशी आहे की हे जसं एक आहे तसं कोणी एक रट्ट नावाचे लोक होते, आणि मग त्या रट्टांचा तो महारट्ट प्रदेश म्हणून महाराष्ट्र वगैरे अशा स्वरूपाचे पण सिद्धांत त्याच्याबद्दल आहेत, आणि तेही तितकेच लागू होण्यासारखे आहेत. आता दुसरी गंमत अशी आहे की हे सगळं होताना महाराष्ट्री प्राकृत आपल्याकडे चालू आहे, ती रुजलेली आहे, ती लोकांच्या वापरामध्ये आहे, त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या स्वरूपाची ग्रंथरचना होती आहे. तर अशा लोकांचं तो प्रदेश, त्यांचा प्रदेश म्हणून त्याचा खरं म्हणजे उल्लेख हा आपल्याला इसवी सन 634च्या ऐहोळे या ठिकाणच्या शिलालेखामध्ये येतो. आता ऐहोळे हे जे गाव आहे ते आता बागलकोट जिल्ह्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये तो जो शिलालेख आहे तो चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा आहे, आणि त्यांनी त्याच्या सगळ्या दिग्विजयाचं वर्णन केलं आहे. आता तो दिग्विजय कुठे आहे, तर मुळात त्यांनी तो गादीवर आला त्याच्यानंतर त्याला ज्या राजांनी त्याच्यावर आक्रमण केलं त्यांचा त्यांनी नायनाट केला. त्याच्यानंतर त्याची एक आक्रमणाची अशी संपूर्ण एक ट्रॅक दिलेला आहे. मग तो काय आहे, तर तो दिग्विजयाचा ट्रॅक त्याचा सुरू होतो बनवासीपासून, म्हणजे उत्तर कन्नड जिल्हा जो आहे तिथल्या बनवासीपासून. तिथं कदंब नावाचे राजे होते, त्यांचा त्यांनी पराभव केला. त्याच्यानंतर त्यांनी रेवती द्वीप जिंकलं, म्हणजे रेडी बंदर जिंकलं. त्याच्यानंतर त्यांनी कोकणामधले मौर्य नावाचे राजे होते, म्हणजे मोरे आत्ताचे थोडक्यात सांगायचं झालं तर, त्यांचा पराभव केला. मग तो पुरी म्हणजे गारापुरीला आला, ती त्यांनी जिंकली. मग तिथून तो गुजरातमध्ये गेला, म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या मार्गे तो गुजरातमध्ये गेला. तिथं लाट, मालव, गुर्जर यांचा त्यांनी पराभव केला. मग त्याची हर्षवर्धनाशी लढाई झाली. त्याच्यानंतर तो आणखी पूर्वेकडे सरकला, आणि मग तिथे तो कलिंगापर्यंत जाऊन पोहोचला. तिथून तो दक्षिणेकडे आला, आंध्र प्रदेशामध्ये पिठापूर त्यांनी जिंकलं. तिथून तो दक्षिणेकडे गेला, तो त्यांनी पल्लवांशी लढाई केली, आणि मग तो परत बादामी ह्या त्याच्या राजधानीमध्ये आला. अशा प्रकारचा संपूर्ण गोल असा त्यांनी दिग्विजय त्याचा वर्णन केलेला आहे. आता तो दिग्विजय अगदी त्याच क्रमाने झाला असेल असं नाही, पण त्यांना काय अपेक्षित होतं ते त्यातून आपल्याला समजतं. आता ह्या सगळ्या दिग्विजयाच्या शेवटी तो राजा आता बादामी शहरामधून किंवा त्याच्या राजधानीतून राज्य करत असताना काय झालं, तर तो त्रिमहाराष्ट्रक देशाचा स्वामी बनला असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की त्यात 99,000 गावं होती. म्हणजे ती ओळ अशी आहे की अगमद अधिपतित्वम यो महाराष्ट्रकाणाम 99,000 ग्राम भाजाम त्रयाणाम, अशी ती ओळ आहे. तर 99,000 गावं. आता तुम्ही असं म्हणाल की आजच्या महाराष्ट्रामध्ये 32,000च गावं आहेत फक्त, तर 99,000 गावं कुठली आली? तर गाव याचा अर्थ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट किंवा रेव्हेन्यू युनिट असा होतो. तर ती 99,000 त्यावेळेला असणं शक्य आहे. पण त्यांना त्रिमहाराष्ट्रक, 3 महाराष्ट्र म्हणजे कुठलं, तर आत्ता ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो साधारण तो भाग जवळजवळ नाशिकपर्यंतचा, त्याच्या पलीकडचा म्हणजे मग तापी नदीचं खोरं आणि मराठवाड्याचा भाग हा झाला दुसरा भाग. आणि तिसरा भाग म्हणजे आत्ता विदर्भ, छत्तीसगडचा सुद्धा काही भाग त्याच्यामध्ये येतो. मध्य प्रदेशातला बालाघाट वगैरे हे जे जिल्हे आहेत ते, छिंदवाडा वगैरे हे जिल्हे त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे एक प्रकारे पुलकेशीला अपेक्षित असलेला जो महाराष्ट्र आहे, दुसऱ्या पुलकेशीला अपेक्षित असलेला महाराष्ट्र, तो नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि एकूण त्या वेळातली सगळी रचनाही आपल्याला तशी दिसते. पुढं काय झालं की चालुक्यांचं राज्य आपल्याकडचं जेव्हा गेलं त्याच्यानंतर मग कल्याणी म्हणजे बिदर जिल्ह्यामध्ये तिथे बसव कल्याणाचं, तिथे एक चालुक्य वंश हा प्रस्थापित झाला. त्याच्यानंतर दक्षिण भागामध्ये सोलापूरच्या आसपास राष्ट्रकूट यांची सत्ता आली. तशी उत्तरेकडे इतर राजे होते वगैरे. पण या सगळ्यांना पुन्हा एकत्र ज्यांनी बांधलं ते म्हणजे यादव. आणि यादवांचंही राज्य बरोबर तुंगभद्रेपासून
तुंगभद्रेपासून ते नर्मदेपर्यंत असं त्यांचं राज्य होतं. तर तात्पर्य आज आपल्याला जो महाराष्ट्र दिसतो तो यादवांच्या राज्यातला कोर एरिया असं ज्याला म्हणता येईल असा तो महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्राचीनता किती, तर पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्री भाषा, त्याच्याबरोबर ते रट्ट वगैरे ही जी मंडळी होती त्यांच्या संदर्भातलं जे काही सगळे उल्लेख आपल्याला सापडतात ते, पुलकेशीचा इसवी सन 634चा हा लेख आणि त्याच्यानंतरचं यादवांचं राज्य, या सगळ्यामध्ये जो प्रदेश आपल्याला महाराष्ट्र म्हणून दिसतो तो म्हणजे महाराष्ट्र, अशी त्याची व्याख्या आपल्याला करता येईल. पण सर आता आपण बघितलं तर म्हणजे बघायला गेलं तर जवळपास मध्य भारतापासून ते दक्षिणेपर्यंतचा सगळ्या भागाला महाराष्ट्र म्हणून असं त्यांनी कल्पना केली. बरोबर. तर त्या काळात मग या सगळ्या भागांची भाषा काय होती? म्हणजे आता आपण बघायला बघितलं तर हिंदी काही भागात बोलली जाते, मराठी आहे, खाली आणखीन गेलं तर कानडी आहे. तर मग काय काय भाषा की एकच भाषा होती जी महाराष्ट्रात? एकतर काय एकच भाषा अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती पूर्वी कधी तशी अस्तित्वामध्ये नव्हती. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राकृत भाषा वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जात होत्याच, त्यात काही प्रश्न नाही. संस्कृत ही त्या सगळ्यांना जोडणारा दुवा होतीच. त्यामुळे राज्यकारभाराची भाषा जर म्हटलं तर ती यादवांच्या काळापर्यंत संस्कृत होती असं आपल्याला दिसतं. म्हणजे सांगतो त्याचं कसं आहे मजा, तर सातवाहन काळामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांचे जे सगळे शिलालेख आहेत, आता शिलालेख किंवा ताम्रपट जो असतो तो त्या राजाचा अधिकृत आज्ञापत्र असतं. म्हणजे त्या राजा कोणत्या भाषेत कारभार करतो ते त्याच्यावरून आपल्याला समजणार. आणि त्याचबरोबर ती भाषा लोकांनाही समजत असली पाहिजे. कारण समजा राजानी फरड्या इंग्रजीमध्ये आज समजा काही लिहून पाठवलं आणि जर प्रजेला कळलंच नाही तर काय करणार? म्हणजे आणि साक्षर लोकही तिथे काही ना काहीतरी प्रमाणामध्ये असलेच पाहिजेत. नाहीतर शंकर पाटलांनी एका कथेत म्हणलंय की अमुक ठिकाणी काही बोर्ड लावलेला नव्हता आणि समजा लावला असता तरी वाचता कोणाला येत होता, त्यामुळे काही उपयोग नव्हता असं त्यांनी एका कथेमध्ये म्हटलंय. तर तसं झाली असती परिस्थिती. तर सातवाहनांचे जे शिलालेख आहेत की जे आपल्याला लेण्यांमध्ये वगैरे सगळीकडे विखुरलेले सापडतात, म्हणजे आता नाणेघाटमध्ये सापडतात किंवा नाशिकमध्ये त्यांचे लेख आहेत, इतरत्र आहेत, तर ते लेख आपल्याला प्राकृतमध्ये असल्याचं आढळतं. किंवा त्याच्यानंतर मधल्या काळात एक राजवंश जो मोठा होऊन गेला, ज्यांची एक राजधानी ही नागपूर जिल्ह्यामध्ये नगरधन म्हणजे नंदीवर्धन त्यावेळेचं जुनं तिथे होती, आणि दुसरी राजधानी ही वत्सगुल्म म्हणजे वाशिम या ठिकाणी होती. तर त्यांचे सुरुवातीचे लेख आहेत ते प्राकृतमध्ये आहेत, पण नंतर हळूहळू ते संस्कृतमध्ये त्यांनी करायला सुरुवात केली आणि पुढे संस्कृतमध्ये ते लिहायला लागले. तर ती परंपरा पुढे चालुक्यांनी चालवली. तीच परंपरा म्हणजे मधल्या काळात कदंबांनी चालवली, मग चालुक्यांनी चालवली. तीच परंपरा राष्ट्रकूटांनी चालवली. तीच परंपरा कल्याणीच्या चालुक्यांनी चालवली. आणि तीच परंपरा आपल्याला असं दिसतं की कोल्हापूरमधून ज्यांचं राज्य चालत होतं ते शिलाहार त्यांनी पण चालवली. कारण असं आहे की प्राकृत भाषा जरी वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे लोकांना समजत होत्या तरी त्याच्यामध्ये बदलही फार पटकन होत होते. म्हणजे आज जसं आपल्याला 17व्या शतकातलं मराठी हे कळणार नाही, पटकन नाही कळणार. म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आता दासबोधातली एक ओवी आहे की बंदरी फळ्या घोटाव्या, तगटी इतिश्र्या कराव्या, नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे. सगळे शब्द तुम्हाला कळले, पण ह्या सगळ्याचा मिळून अर्थ काय कळला? काही नाही कळला. कारण त्या भाषेशी आपला, त्या सगळ्या शब्दांशी आणि त्यांच्या क्रमाशी आपला परिचय आता राहिलेला नाही. तर तसं प्राकृतमध्ये फार पटकन होतं. संस्कृतमध्ये ती भाषा ही व्याकरणाने पक्की बसवलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये तसे बदल होत नाहीत. त्यामुळे आपल्याला कालिदासाचं संस्कृत सुद्धा आज कळू शकतं, पण प्राकृतचं तसं होत नाही. तर त्यामुळे मग कायमस्वरूपी टिकणाऱ्या गोष्टी कशात लिहायच्या किंवा परमनंट रेकॉर्ड असं ज्याला म्हणू आपण, ते कुठल्या भाषेत असलं पाहिजे? ते संस्कृतमध्ये असलं पाहिजे. म्हणून त्यांनी ती संस्कृत स्वीकारली आणि ती चालू झाली. पुढे आपल्याला असं दिसतं की इसवी सनाच्या साधारणपणे 9व्या शतकाच्या नंतर आपल्याला ह्या सगळ्या भागामध्ये दक्षिण बाजूला कन्नड ही दिसायला लागते, किंबहुना कन्नड ही थोडीशी आधीपासूनच दिसायला लागते. मराठी या भाषेचा प्रत्यक्ष मराठीचा वापर हा साधारण इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकाच्या नंतर आपल्याला दिसायला लागतो, 8व्या शतकाच्या नंतर दिसायला लागतो. आणि तसंच मग उत्तरेमध्ये सुद्धा वेगळ्या स्वरूपाची भाषा जी हिंदीला जास्त जवळची आहे ती दिसायला लागते. पण यामुळे काही ते संघर्ष उत्पन्न होत नाही. म्हणजे कोणत्या भाषेत लिहिलंय किंवा कोणत्या लिपीत लिहिलंय
यामुळे काही तसे संघर्ष पूर्वी झालेले नाहीत. लोक आपले समजावून घ्यायचे आणि व्यवहार करून टाकायचे, असं होतं. भाषिक संघर्ष नव्हता. भाषिक अस्मिता आणि लिपीच्या संदर्भातली अस्मिता आणि संघर्ष हे आधुनिक काळाची आपली संस्कृती आहे, ती पूर्वीची नाही. अशी गंमत आहे. सर, तुम्ही आता बोलता बोलता वेगवेगळ्या राजधान्या किंवा वेगवेगळे सेंटर्स ऑफ पॉलिटिकल किंगडम्स सांगितले. महाराष्ट्राचे पॉलिटिकल सेंटर्स तुम्ही आता सांगता त्यानुसार बराच काळ दक्षिणेत होते, कधी वाशिमला. हे कोणत्या कोणत्या सेंटर्समध्ये फिरलं आणि ह्या आत्ताचं जे मूळ प्रवाह आहे, पुणे असेल, मुंबई असेल, इकडे हे मॉडर्न डेजमध्ये चाललंय का हे पूर्वीच्या काळात? सांगतो. हा फार छान महत्त्वाचा प्रश्न आहे अत्यंत. असा आहे की सातवाहनांपासून आपण सुरुवात करू, कारण महाराष्ट्र सातवाहनांचा काळ सांगू शकलं तर, कारण का बऱ्याच जणांना हा माहिती नाही. सांगतो. सातवाहनांची सुरुवात जी आहे ती इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये झाली असं आपल्याला दिसतं, आणि इसवी सनोत्तर जवळजवळ 2ऱ्या शतकापर्यंत ते राज्य करत होते. आता त्यांच्या राजधान्या सुद्धा स्थानांतरित झालेल्या आहेत. म्हणजे सातवाहनांची पहिली राजधानी आपल्याला असं दिसतं की ती जुन्नरच्या आसपास होती, कारण सातवाहन हे मूळचे आजच्या मावळ तालुक्यामध्ये जे आंधर मावळ आहे तिथले ते मूळचे आहेत, म्हणून त्यांचं नाव आंध्र असं आहे. तर आंधर मावळातले ते आंध्र, आणि त्यांची राजधानी, कारण जुन्नरच्या आसपास सातवाहनांचे जितके अवशेष आहेत तितके इतरत्र कुठेही नाहीत, आजही नाहीत सापडलेले. त्यामुळे जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी असली पाहिजे. त्याच्यानंतर पैठण ही दुसरी राजधानी त्यांची झाली, कारण गुजरातमधून जे शक क्षत्रप आले त्यांनी त्यांचा पराभव केला, मग त्यांना तिकडे जावं लागलं, पैठणला जायला लागलं, तिथून त्यांनी राज्य चालू केलं. पण नंतर गौतमीपुत्र सातकर्णीसारखा राजा आहे की ज्यांनी त्यांचा पराभव पण केला आणि त्यांनी सगळं राज्य परत जिंकलं, आणि मग तो त्यामुळे दक्षिणापथपती असं स्वतःला म्हणून घेतो गौतमीपुत्र सातकर्णी. तर आणखी त्याच्या इतर पदव्या आहेत, पण तो आता मुद्दा नाही. आता पैठणला त्यांची हे होती. पुन्हा त्यांच्यावर पुढची आक्रमणं झाल्यानंतर सातवाहनांचा शेवटचा जो भाग आपल्याला दिसतो तो त्यांनी थेट आंध्र प्रदेशामध्ये राज्य करायला सुरुवात केली, आणि ते त्यांचं कॅपिटल बनलं. आणि म्हणजे आत्ताचा जो नवीन किंवा नवगठित आंध्र प्रदेश जो आहे त्याची जी राजधानी अमरावती, ती मुळात सातवाहनांची राजधानी होती असं आपल्याला दिसतं. ठीक आहे. आता सातवाहनांचा हा सगळा जो हळूहळू त्यांची सत्ता ही खालावत गेली, त्याच्यानंतर भारताच्या एकूण सगळ्या पश्चिम भागामध्येच आभिरांची सत्ता आली, आणि ती पार आपल्याला असं दिसतं की उत्तर प्रदेशापासून ते जवळजवळ आपल्या प्रदेशापर्यंत असा सगळा त्याचा विस्तार आपल्याला सापडतो. आणि आभिर हे एक प्रकारचे टोळी असणारे भटके असे लोक होते. आभिरांची राजधानी कुठली असं विचाराल तर काही सांगता येणार नाही तुम्हाला, कारण ते एक प्रकारचे जिप्सी प्रकारचे लोक होते असं म्हणता येईल त्यांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. पण पुढे असं झालं की त्यांचंही हळूहळू प्रस्थ 100-1 वर्षामध्ये कमी झालं, आणि मग वाकाटक राजवंश आला, आणि वाकाटकांची राजधानी मी तुम्हाला सांगितलं नागपूर जिल्ह्यामधलं नगरधन, आणि नंतर त्यांना असं दिसायला लागलं की अरे आपलं वंशाचा एकूण सगळा विस्तार हा मोठा होत चाललाय आणि आपलं राज्य पण मोठं होत चाललंय त्याचबरोबर, तर ते सगळं सांभाळायचं तर आपल्याला काहीतरी विभाजन केलं पाहिजे, म्हणून अत्यंत शांतपणे विभाजन केलेलं आणि कुठलीही भांडणं न केलेला राजवंश म्हणजे वाकाटक. म्हणजे एखाद्या घराण्याच्या संपत्तीची वाटणी कशी करावी तर वाकाटकांसारखी करावी असं म्हणता येईल. कारण त्यांनी शांतपणे वाशिमला वत्सगुल्म या ठिकाणी दुसरी राजधानी स्थापन केली. तिथं एक वेगळा वंश वाकाटक सुरू झाला, ज्यांनी नंतर आपल्याला असं दिसतं की अजिंठ्याची लेणी आणि तिथली चित्रकला ही या वाकाटकांची वाशिमच्या वत्सगुल्मच्या. वेरॅज विदर्भामध्ये रामटेक, पवनार या ठिकाणी म्हणजे विनोबांच्या आश्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक अवशेष आहेत आणि ते नीट ठेवलेले आहेत ॲक्च्युली. तर ते वाकाटकांचे आहेत, पण ते त्या वाकाटकांचे आहेत, आणि या वाकाटकांची मुख्य कृती म्हणजे अजिंठ्याची लेणी. तर असं आपल्याला सापडतं. आता हे जेव्हा तिकडं होतं त्याच वेळेला इकडे घारापुरी म्हणजे एलिफंटाचं त्या ठिकाणी त्रैकुटक नावाचा राजवंश होता, त्यांची राजधानी तिथे होती. किंवा दक्षिणेकडेही काही लहान मोठे राजवंश होते, त्याच्यापैकी एक राजवंश म्हणजे कदंब, ज्यांची राजधानी उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये बनवासी या ठिकाणी होती. त्यामुळे वाकाटक, 2 वाकाटक घराणी, त्रैकुटक, कदंब अशा प्रकारची एक रचना आपल्याला दिसते. मग साधारणपणे आत्ताचं जे भीमा किंवा कृष्णा या नद्यांची खोरी आहेत ती या सगळ्यांची सीमारेषा असायची, पुढं मागं व्हायची ती. त्याच्या पुढच्या काळामध्ये मग आपल्याला असं दिसतं की चालुक्य हे बादामीला, चालुक्य हे पुढे आले, कदंब हे मागे पडले.
आणि मग मगाशी सांगितलं तसं की तिकडे कोकणामध्ये मौर्य नावाचे राजे होते किंवा नल नावाच्या राजांचे काही आपल्याला हे सापडतं. आपल्याकडे कलचुरी हे राजे त्यावेळेला होते. आणि ह्या सगळ्यांचा पराभव करून पुलकेशीने ते सगळं स्वतःचं एक साम्राज्य हे तयार केलं. त्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की मालखेड, मान्य खेटक, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण अक्कलकोटच्या पासून पुढे जायला लागलो गुलबर्ग्याकडे की एक मालखेड नावाचं स्टेशन लागतं, रेल्वे स्टेशन. ते मालखेड म्हणजे ती राष्ट्रकूटांची राजधानी. तर ती त्यांची राजधानी होती. किंवा त्याच्या आधी त्यांची राजधानी नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार या ठिकाणी होती. त्याच्यानंतर आपल्याला अगदी बारकी बारकी सुद्धा शहर आहेत की जी आपल्याला असं दिसतं. एक कलचुरी जो राजवंश होता, त्या कलचुरींचे एक राजधानी होती ती बसव कल्याण, म्हणजे कल्याणी ही ठिकाणी होती. पण एक आपल्याला असं दिसतं की कलचुरी राजवंश हा मंगळवेढ्याहून राज्य करत होता. मंगळवेढा ही त्यांची राजधानी होती. तर असे खूप स्थित्यंतरं झालेली आहेत. किंवा हे जे कोल्हापूरचे शिलाहार मी तुम्हाला सांगितलं मागाशी, तर तसे शिलाहार म्हणजे आजचे शेलार. आता आपल्याला ही जी आडनावं आहेत साधारण इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापासून जी आडनावं आपल्याला दिसायला सुरुवात होते ती आजपर्यंत चालू आहेत. म्हणजे मौर्य म्हणजे मोरे, शिलाहार म्हणजे शेलार, कदंब म्हणजे कदम, चालुक्य म्हणजे साळुंके, सोळंकी, साळुंखे आणि चाळके ही सगळे आडनावं म्हणजे चालुक्य. तर त्याच्यामध्ये गंमत आहे. तर आता गंमत अशी आहे की त्या शिलाहारांचा मुळात एक वंश जो होता तो उत्तर कोकणामध्ये ठाण्यामध्ये होता. श्री स्थानक ठाण्याचं जुनं नाव, तिथून ते राज्य करत होते. आणि दुसरा वंश हा कोल्हापूरला होता. मग तसं यादव जे आहेत त्याच काळातले पुढे यादव हे त्यांची मूळ राजधानी श्रीनगर, त्यावेळेचं श्रीनगर म्हणजे आजचं सिन्नर, सिन्नर हां. आणि तो जो प्रदेश आहे त्याला सेवण देश असं म्हणायचे, कारण त्याच्यामध्ये सेवणचंद्र वगैरे अशा प्रकारचे राजे त्या यादवांमध्ये आहेत. तर ती राजधानी त्यांची होती. त्याच्यानंतर त्यांनी तिथून देवगिरीला नेली आणि देवगिरीवरून त्यांचं साम्राज्य हे प्रस्थापित झालं असं आपल्याला दिसतं. मग तसं महाराष्ट्राच्या उत्तर भागात काय दिसतं, तर तिथे आपल्याला असं दिसतं की परमार राजे होते. त्याच्यानंतर मालव म्हणजे माळव्यातली जी काही मंडळी होती ती त्याच्यामध्ये होती. गुप्त राजवंशाचे बारके बारके काही हिस्से हे आपल्याला तिथं बघायला मिळतात. त्रिपुरी म्हणजे मध्य प्रदेशामधलं जे होते तिथे कलचुरींचं राज्य होतं. त्याच्यानंतर कोसल म्हणजे महाकोसल म्हणजे छत्तीसगड, त्या ठिकाणी एक राजवंश होता महाकोसलमध्ये. त्याच्यानंतर कलिंगामध्ये तिथले गंग वगैरे असे राजे होते. किंबहुना गंमत अशी आहे की हे गंग जे होते ते खरं म्हणजे मुळात तालाक्काड म्हणजे म्हैसूरच्या जवळ होते. त्यांची एक शाखा उठून ओरिसामध्ये जाऊन राज्य करायला लागली. इतक्या लांब ते गेले आणि तिथं त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. तर असे ही खूप बदलती अशा प्रकारची सगळी हे आहेत. म्हणजे असं नाही की बाबा आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं सध्या तर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये राज्य करत होती तिथपासून जवळजवळ कलकत्ता ही भारताची राजधानी होती. 1911 पर्यंत होती. त्याच्यानंतर नवी दिल्ली ही आत्ता आपली राजधानी आहे. तर आता नवी दिल्ली त्याची निवड का केली, कारण ती याच्यापासून म्हणजे दिल्ली सल्तनतीच्या काळापासून किंवा त्याच्या आधीपासून म्हणजे पृथ्वीराज चव्हाणापासून राजधानी होती, म्हणून त्याची निवड केली. तर तसा इथे सापडतं का? नाही सापडत. वेगवेगळ्या राजवंशांच्या वेगवेगळ्या राजधानी आहेत, किंबहुना एकाच राजवंशाच्या सुद्धा अनेक राजधानी आहेत. आणि ते स्थित्यंतर करत होते. आणि दुसरं तुम्हाला सांगतो की खुद्द राजाचं स्वतःचं जे रेकॉर्ड आहे तर ते काय म्हणतं याला फार महत्त्व आहे. म्हणजे मग त्यांचे जे शिलालेख, ताम्रपट वगैरे अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत आणि पुढच्या काळामध्ये नंतर पत्र वगैरे जी असतील उपलब्ध ती, तर त्याच्यामध्ये कायम उल्लेख असा येतो की अमुक हे कुठून लिहिलं जात आहे किंवा हे दान आहे ते कुठून दिलं जात आहे, तर अमुक गावामध्ये असलेल्या विजय स्कंधावारामधून. स्कंधावार याचा अर्थ कॅन्टोन्मेंट म्हणजे छावणी थोडक्यात. म्हणजे तर समजा तो राजा आज मुक्कामाला पुण्यामध्ये आहे आणि इथं त्यांनी काहीतरी केलेलं आहे, तर पुण्यामध्ये असलेल्या विजय स्कंधावारातून हे दान दिलं जात आहे अशा प्रकारचा उल्लेख सापडतो. आणि नुसती त्या विजय स्कंधावारामधची जी गावं आहेत त्याचं स्वतंत्रपणे अभ्यास जर कोणी करायचं ठरवलं तर राजांची एकूण काय कुठे कुठे ते मुक्काम करत होते याचा एक फार उत्तम डेटाबेस हा तयार होईल ॲक्च्युअली.
आता तुम्ही जे आजची जी महत्वाची शहर आहेत त्यांचं त्यावेळेला स्थान काय होतं असं तुम्ही विचाराल तर मुंबई उदाहरणार्थ. आता मुंबई आजच्या स्वरूपामध्येच मुळात अगदी 19व्या शतकापर्यंत सुद्धा नव्हती हे आपल्याला माहिती आहे. पण मुंबईचं व्यापारासाठीचं महत्त्व होतं का तर होय, पण ते खुद्द मुंबईचं नव्हतं, ते घारापुरीचं होतं, म्हणजे एलिफंट्याचं होतं. ती राजधानीच होती. तर एकूण टक्काची राजधानी घारापुरीमध्ये होती. किंवा पुण्याचं काय तर पुण्यामध्ये सातवाहन काळातली वस्ती ही सापडलेलीच आहे. कुंभार वाडा वगैरे जो आहे शनिवार वाड्याच्या पलीकडे तिथं सापडलेली आहे. पण पुणे हा विषय होता. विषय याचा अर्थ तो एक प्रकारचा डिस्ट्रिक्ट होता असं आपल्याला सापडतं. राष्ट्रकूटांच्या ताम्रपत्रांमध्ये तसा उल्लेख सापडतो आपल्याला, पुढच्याही याच्यामध्ये सापडतो. आणि मग त्याच्यामध्ये काही छोटी छोटी गावं होती. आता उदाहरणार्थ पुण्याचा सगळ्यात जुना उल्लेख करणारा जो ताम्रपट आहे तो इसवी सन 758चा आहे. तो ताम्रपट 758 सालचा आहे. आता त्या ताम्रपटामध्ये त्यांनी पुणक विषय म्हणजे पुणे याचा उल्लेख केला आहे. पण त्याच्यात दान दिलेली जी गावं आहेत तर त्याच्यामध्ये बोपखेल हे जे गाव आहे जे आत्ता ज्या ठिकाणी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग उभं आहे, CME उभं आहे, ते म्हणजे बोपखेल. तर त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे बोपखळू या नावाने. मग त्याच्यानंतर त्याच्या शेजारचं गाव उत्तरेकडचं म्हणजे भोसरी, तर भोसरीचा उल्लेख त्याच्यामध्ये भेऊसरी या नावाने. किंवा आत्ताचं जे कळस गाव आहे तर कलस, त्याचा कलस असा स्पष्ट उल्लेख आहे फक्त. तर असे वेगवेगळे आहेत. किंवा पुढच्या एका ताम्रपटामध्ये थेऊरचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर खेड म्हणजे राजगुरुनगरचा उल्लेख आहे. अशी गावं होती वेगवेगळ्या ह्याची आणि विषय होते. त्या विषयाची मुख्य ठिकाणं होती. आज तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, आता यांची शिलाहारांची राजधानी कोल्हापूरमध्ये होती. किंवा खरं म्हणजे त्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे पन्हाळा, कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये पन्हाळ्यावरून तो राजा सुखाने राज्य करत असताना असं वर्णन सापडतं सगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्यांचा एक विषय जो होता त्याचं नाव मिरिंजे. मिरिंजे म्हणजे मिरज. हां, तर मिरज हा त्यांचा एक डिस्ट्रिक्ट होता थोडक्यात. म्हणजे कराड हा त्यांच्या राज्यातला एक डिस्ट्रिक्ट होता. तर असे वेगवेगळे प्रशासकीय विभाग त्यांचे होते, त्याच्यामध्ये गावं होती. एक आणखी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आज आता आपण सगळ्या सीमारेषा अशा पक्क्या मानतो. म्हणजे अमुक ठिकाणी अमुक देश संपला तमुक देश सुरू झाला, अमुक ठिकाणी महाराष्ट्र संपला मध्य प्रदेश सुरू झाला, असं अगदी पक्का असतं. बॉर्डर्स डिफाईन्ड आहेत. तसं नसायचं त्यावेळेला. नसायचं म्हणजे सामान्यतः लोकांना माहिती असायचं, पण राजे सतत हालचाल करत असायचे. मगाशी सांगितलं विजय स्कंदावर, तो सारखा इकडे मोहिमेवर आहे तिकडे मोहिमेवर आहे असं सारखं चालू असायचं. त्यामुळे एखादा प्रदेश आहे तो त्या राजाच्या ताब्यात जायचा, त्याच्यातून परत दुसऱ्या राजाकडे यायचा, तिसऱ्या राजाकडे जायचा, असं असायचं. तर त्यामुळे राज्यांच्या सीमा या फार पक्क्या नसायच्या. आणि त्याचबरोबर ज्याला आता नो मॅन्स लँड असं आपण म्हणतो, विशेषतः दोन देशांच्या मध्ये असते, तर खूप मोठ्या प्रमाणात नो मॅन्स लँड एक प्रकारे असायची. त्याचं कारण दुर्गम प्रदेश असायचे, रस्ते जाणं येणं हे शक्य नव्हतं, लोकसंख्येची घनता कमी होती. आणि त्यामुळे गावांच्या सुद्धा सीमारेषा अगदी एकमेकांना टेकलेल्या असत असं नाही, राज्यांच्या सीमारेषा एकमेकाला टेकलेल्या असत असं नाही. मोकळा प्रदेश फार मोठ्या प्रमाणात असायचा. अशी दुसरी त्यातली गंमत आहे, ही पटकन लक्षात कोणाच्या येत नाही असं आहे. सर, तुम्ही बोलता बोलता सहज लक्षात आलं की जर आपण गेल्या 2000 वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर वेगवेगळी शहरं मोठी झाली. आणि ती जी काही 1000 वर्षापूर्वी शहरं मोठी होती ती नॉट नेसेसरली आत्ता तेवढी, म्हणजे त्याचं एक प्रत्येक शहराचं प्रत्येक गावाचं एक सुवर्णकाळ येतो जातो. म्हणजे नांदेड मधलं छोटंसं गाव राजधानी होतं काही, आता ते काही म्हणजे नाही, आता ते तालुक्याचं ठिकाण आहे कंधार. बरोबर आहे ना. ह्याच्यामुळे सर तुम्ही जसं म्हणाल की छोटे राजे इकडून तिकडे फिरायचे, ह्या कल्चरल एक्सचेंज मधनं काही गोष्टी तयार झाल्या का महाराष्ट्रात ज्या आता आपल्याला दिसत आहेत वेगळ्या पद्धतीने बघतात? म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्रात ज्या काही कल्चरली गोष्टी दिसतात त्याचे कुठे आपल्याला रेफरन्सेस दिसतात की जे 12व्या शतकात असेल 8व्या शतकात असेल ज्यातल्या अजूनही आपल्याला दिसतात की हे तिथून आलं, जसं तुम्ही आडनावं सांगितली? हो, सांगतो. आता पहा, गंमत अशी आहे की म्हणजे प्रवासाची साधनं अत्यंत अवघड असायची किंवा प्रवास करणं जवळजवळ अशक्य असायचं. विशेषतः पावसाळ्याच्या काळात तर प्रवास नाहीच करता यायचं. त्यामुळे चातुर्मासाचे सगळे जे नियम आले की घरात बसा, शांतपणे आपला देवधर्म करा, ते कशासाठी आले? कारण प्रवास करणं अशक्यच असायचं. आणि ते नियम सर्व धर्मपंथांमध्ये आले. म्हणजे आता उदाहरणार्थ
बौद्धांचा सुद्धा तो वर्षावासाचा काळ असतो. म्हणजे त्या जे भिक्षू आहेत त्यांनी विहारांमध्ये शांतपणे तिथे एका जागी बसून काय ध्यानधारणा करावी, शिकावेत ग्रंथ वगैरे असं अपेक्षित आहे. जैनांचा चातुर्मास असतो त्याच वेळेला, हिंदूंचा चातुर्मास असतो. तर तेवढा काळ जर वगळला तर बाकी माणसं फिरत असत. आता याचं तुम्ही महाराष्ट्रापुरतं बोलताय, मी त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला एक गंमत सांगतो. एक रूपकुंड नावाचं ठिकाण आहे हिमालयामध्ये, रूपकुंड. त्या ठिकाणी उत्खनन झालं काही वर्षांपूर्वी आणि आपले डेक्कन कॉलेजमधलेच काही तज्ज्ञ, प्रोफेसर प्रमोद जोगळेकर म्हणून आहेत ते, किंवा त्यांची टीम होती, ते तिथल्या सगळ्या मानवी अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी तिकडे गेले. आता तिथं जाऊन मानवी अवशेषांचा अभ्यास का? कारण ते ठिकाण उंचावर आहे आणि कायमस्वरूपी बर्फ असणाऱ्या ठिकाणी ते आहे आज. आणि तिथे त्यावेळेला जी माणसं गाडली गेली तर ते त्यांचे देह तसेच्या तसे शिल्लक राहिले. म्हणजे त्याचे हळूहळू त्याचा झीज होऊन सांगाडा झाला नाही, ते सगळं जागच्या जागी राहिलं कारण ते बर्फातच गाडलं गेलं. तर त्याचा DNA अभ्यास करण्यासाठी म्हणून आणि तिथं सापडणाऱ्या त्या माणसांच्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचा अभ्यास हा केला गेला. त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी सुद्धा उपलब्ध आहे. त्यात आढळलं असं की त्या तिथल्या लोकांचे पैकी काही लोकांचा DNA हा कोल्हापूर भागातल्या लोकांशी जुळतो. आणि नुसतं ते नाही, कोल्हापुरी चपला आज ज्या असतात तशा प्रकारच्या चपलांचे अवशेष सुद्धा तिथे मिळाले. आता तुम्ही महाराष्ट्रातली लोक चलनवलन वगैरे सोडा, ती मंडळी त्या हिमालयामध्ये तिकडे यात्रेला गेली होती. ते यात्रेचं ठिकाण होतं. कारण म्हणजे किती विलक्षण अशा प्रकारची ही गोष्ट आहे. म्हणजे आपण असं ऐकतो की संत ज्ञानेश्वरांनी मोठी यात्रा केली, नामदेव महाराजांनी केली, किंवा रामदास स्वामींनी पुढच्या काळामध्ये केली. तर हे तर आहेतच, ही मोठी उदाहरणं झाली यात्रांची. पण फार इथून माणसं हिमालयापर्यंत यात्रेला जात होती, दक्षिणेकडे रामेश्वरपर्यंत जात होती असं आपल्याला दिसतं. आता हे झालं फिरत्या याचं. आता स्थायी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. म्हणजे आता पहा गंमत काय आहे. पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर आहे. पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर जे आहे ते तिथे काही अत्यंत महत्त्वाचे शिलालेख आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा शिलालेख त्याला म्हणतात 84चा लेख. तुम्ही कदाचित त्याचा उल्लेख कुठेतरी पाहिला असेल. त्या लेखाचं स्वरूप काय, तर वर असा काही सलग असा मजकूर आहे आणि त्याच्या खाली 7 रकाने आहेत आणि त्या 7 रकान्यांमध्ये विठ्ठलाच्या मंदिराला ज्यांनी दानं दिली त्या भक्तांचा उल्लेख आणि त्या दानाचा उल्लेख आहे. आता म्हणजे एक प्रकारचं ज्याला आज क्राऊड फंडिंग आपण म्हणतो तशी ती योजना आहे सगळी मिळून. आता ह्याला 84चा लेख म्हणण्याचं काय कारण, तर हा लेख जो आहे तो सुरू होतो शक 1195 मध्ये, म्हणजे इसवी सन 1273 मध्ये, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या थोडासा आधी. आता शक 1195 म्हणजे इसवी सन 1273, 78 वर्षाचं अंतर आहे शकवर्ष आणि इसवी सन याच्यामध्ये. तर पंढरपूरचा जो पहिला लेख आहे, सगळ्यात पहिला ज्ञात लेख, तो शक 1111चा आहे. शक 1111 ते 1195 ही 84 वर्ष होतात, म्हणून त्याला पारंपरिकरित्या त्या लेखाला 84चा लेख असं म्हणतात. आता 1111च्या म्हणजे शक 1111 म्हणजे इसवी सन 1189 त्या लेखामध्ये काय म्हटलंय, तर त्याने असं म्हटलं की श्री विठ्ठलाचा लहान मडू बांधिला असं म्हटलंय. म्हणजे श्री विठ्ठलाचा मडू म्हणजे मठ, छोटंसं देऊळ, श्री विठ्ठलाचं छोटंसं देऊळ बांधलं असं त्यात त्यांनी म्हटलंय. आणि त्याच्यानंतर जीर्णोद्धाराचा हा लेख आहे दुसरा. 84 वर्षांनी त्या देवळाचा जीर्णोद्धार झाला आणि त्याला लोकांनी त्याच्यात शब्द वापरले, भक्त मालिया यांनी जी काही दानं दिली त्याचा हा विवरू, त्याचं हे वर्णन आम्ही करतोय असं त्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये. आता त्यात एक आणखी गंमत आहे की शक 1195 मध्ये ते लेख सुरू झाला आणि आपल्याला असं दिसतं की 1199 मध्ये पहिल्यांदा रामदेवराय यादव जो त्यावेळेचा राजा होता त्याचा प्रधान म्हणजे ज्याचं प्रसिद्ध आहे हेमाडपंत म्हणजे हेमाद्री पंडित, तर त्याचं दान आलं. त्याच्या मागोमाग रामदेवराय यादवांनी दिलेलं दान आलं. तर ते त्या लोकांनी त्या लेखाला टॉपला नाही लिहिलेलं, ते क्रमाने जिथे आहे तिथंच लिहिलेलं आहे. राजा असला तरी तो त्या ऑर्डरमध्ये जिथं बसतो तिथंच लिहिलं आहे, वर नाही लिहिलेलं कुठे. तर ही फार महत्त्वाची लक्षणीय गोष्ट आहे. म्हणजे नाहीतर मग कोणी एखादा नेता आला की त्याच्या मागे गर्दी करणारी माणसं एका बाजूला आणि हे उदाहरण दुसऱ्या बाजूला, हे लक्षात ठेवा. म्हणजे ठीक आहे.
आता हे एवढं सगळं मी पाल्हाळ का लावतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की अगदी विदर्भापासून, उत्तर महाराष्ट्रापासून, कोकणापासून, खुद्द सोलापूर वगैरे हा सगळा भाग आहे तो भाग, कर्नाटक, ह्या सगळ्या भागामधून तिथे दानं आलेली आहेत असं आपल्याला दिसतं. कारण त्या प्रत्येक माणसाच्या गावाचा उल्लेख आहे. पंढरपूर एपिसेंटर आहे खूप वर्षांपासून. हा, तर तो त्या प्रत्येकाच्या गावाचा उल्लेख तिथे आहे की अमक्या गावातल्या अमक्या माणसांनी अमुक दान दिलं. आणि समाजातल्या सर्व थरातल्या माणसांची तुम्हाला तिथे उदाहरणं ही सापडतील. तर त्यामुळे चलनवलन हे या प्रकारचं होतं. यात्रेची ठिकाणं होती. आता उदाहरणार्थ पैठण हे फार जुन्या काळापासून प्रसिद्ध ठिकाण होतं. किंवा अजिंठ्याची लेणी, किंवा नंतरच्या काळात जास्त मोठ्या प्रमाणात तयार झालेली वेरूळची लेणी म्हणा, गारापुरीचे हे, किंवा ही अशी जी सगळी मंदिरांची आणि तीर्थक्षेत्रांची सगळी जी मालिका आहे, तर त्या ठिकाणचं चलनवलन आणि तिथे लोक यात्रेला येत आहेत, व्यापाराला येतात, कारण ही सगळी व्यापाराची पण ठिकाणं आहेत. नाही तर उदाहरणार्थ जुन्नरचं काय महत्व आहे, तर कल्याण हे बंदर आहे, किंवा तो जो सगळा प्रदेश आहे ते कल्याणहून नाणेघाट मार्गे जुन्नरच्या मार्गे एक रस्ता उत्तरेकडे पैठणला जातोय, आणि दुसरा रस्ता हा त्या दक्षिणेच्या बाजूनी उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या तेर, म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या तेर इथपर्यंत येतोय. तेर हे व्यापारी ठिकाण आहे, पैठण हे व्यापारी ठिकाण आहे, नाशिक हे व्यापारी ठिकाण आहे, जुन्नर व्यापारी ठिकाण आहे, कल्याण व्यापारी ठिकाण आहे, आणि मधलं ठाणं हेही व्यापारी ठिकाण आहे. तसंच तो रस्ता कल्याणवरून बोरघाटाच्या मार्गे, बोरघाटातली लेणी आहेत, म्हणजे कारले आणि भाजे सारखी लेणी जी तयार झालेली आहे ती काय उगाच नाही झालेली, ती त्या व्यापारी मार्गावरची लेणी आहेत. तिथून पुण्याच्या मार्गे कराड हे व्यापारी शहर आहे. कराडला मोठी बाजारपेठ ही आहे, कराडला लेणी आहेत. तिथून कोल्हापूर, तिथून दक्षिणेकडे. आणि तसंच आता नाशिक आहे उदाहरणार्थ. नाशिकचा उल्लेख तुम्हाला पतंजलीच्या महाभाष्यामध्ये सापडतो. म्हणजे इसवी सन पूर्व 150 या सालामध्ये, इसवी सन पूर्व 150 या सालामध्ये रचलेल्या पतंजलीच्या महाभाष्यामध्ये नाशिकचा उल्लेख आपल्याला सापडतो. काय म्हणून येतो उल्लेख? तो काही नाही, उल्लेख साधाच आहे, नाशिक्यम नाम नगरम असा तो उल्लेख आहे. पण तो तिथला उल्लेख आहे. इतकं जुनं शहर, इतकं जुनं ते शहर आहे, आणि तसे अवशेष तिथे आहेत सुद्धा, त्यात काही प्रश्न नाही. नाशिकला उत्खनन झालेलं आहे 1955 साली. तर असं आहे. त्यामुळे म्हणजे फक्त शहरांचं हे नाही आहे, लोकांचं चलनवलन आहे. लहान गावं आहेत, मध्यम स्वरूपाची गावं आहेत, मोठी शहरं म्हणावीत त्यावेळेच्या तुलनेत अशी गावं आहेत. असं सगळं ते एकत्रित दृश्य हे आपल्याला बघायला लागतं. सर, आणि या सगळ्या ह्याच्यातनं एक वेगळं चित्र डोळ्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न करतो, पण ते अजूनही चित्र ना हे मॉडर्न लेन्समधूनच होतं की आपण ज्या पद्धतीने आता खातोय, ज्या पद्धतीने कपडे घालतोय, त्या काळात, म्हणजे आता त्या काळात म्हणणं अवघड आहे. समजा आपण एक कोणता वेगवेगळ्या काळात काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात का? आपण काय पद्धतीचे कपडे घातले जात होते महाराष्ट्रात, काय पद्धतीचा व्यवसाय होता, काय पद्धतीचं खाणपान होतं, म्हणजे व्हेज नॉनव्हेज. कारण का हे आत्ता जे खातोय ते सगळं ऑलमोस्ट पोर्तुगीजांनी आणलेल्या गोष्टी खातोय, टोमॅटो, कांदा, बटाटा. करेक्ट, अगदी बरोबर आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला फक्त, म्हणजे आत्ताच्या भौगोलिक महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रातले जे पहिले शेतकरी म्हणावेत तर ते ताम्रपाषाण युगातले आहेत. ताम्रपाषाण युग म्हणजे मी आत्ता जिथून मगाशी सुरुवात केली बोलायला त्याच्या मागं मी तुम्हाला जवळजवळ 2000 वर्ष नेणार आहे. म्हणजे आजपासून साधारणपणे 4000 वर्षापूर्वी असं म्हणायला काही हरकत नाही. त्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्र म्हणजे म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार हे 3 जिल्हे जे आहेत ते, त्याच्यानंतर संगमनेरच्या जवळचं जोरवे हे ठिकाण, किंवा पुणे जिल्ह्यातलं इनामगाव वगैरे अशी जी ठिकाणं आहेत, अशी खूप ठिकाणं महाराष्ट्रामध्ये आहेत, पण यांची उत्खननं झालेली आहेत. आता उदाहरणार्थ नंदुरबार जिल्ह्यामधलं प्रकाशे नावाचं गाव आहे, तर ते प्रकाशे हे गाव ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आर्किओलॉजिकल साईट आहे. तर आता ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती ही होत असे असं आपल्याला दिसतं. चांगल्या प्रकारची म्हणजे त्यावेळेच्या जे काही मर्यादा होत्या त्यानुसार. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यांमध्ये फक्त ताम्रपाषाण युगाच्या म्हणजे सिंधू संस्कृतीची जी काही सगळी परंपरा आहे त्या परंपरेचंच एक प्रकारचं कंटिन्युएशन असं असणारं महाराष्ट्रातलं ताम्रपाषाण युग आहे.
तर तिथे जी धुळे, नंदुरबार आणि जळगाव ह्या 3 जिल्ह्यांमध्ये मिळून ताम्रपाषाण युगाच्या 168 साईट्स आहेत. म्हणजे 168 गावं ही आपल्याला माहिती आहेत की इथं ताम्रपाषाण युगीन संस्कृती होती असं. किंवा पुणे जिल्ह्यामध्ये तसं म्हणायचं झालं तर 20 एक गाव आहेत जवळजवळ, इथं ताम्रपाषाण युगीन संस्कृती होती. सोलापूर जिल्ह्यात गावं आहेत, नगर जिल्ह्यामध्ये आहेत, अशी आहेत. विदर्भामध्ये त्याच वेळेला एक महापाषाण युग म्हणजे मेगॅलिथिक कल्चर ही होती. आता यांचं तुम्ही प्रश्न जो विचारलात की यांचं साधारणपणे भोजनाचं स्वरूप काय असलं पाहिजे, तर समाजातला बहुतेक सगळा वर्ग हा सर्वाहारी होता. सर्वाहारी होता म्हणजे तो शाकाहारी होता आणि मांसाहारी होता, आणि तो त्या वेळेप्रमाणे बदलत असे. आता ह्याचा विचार करताना एका आणखी मुद्द्याचा विचार केला पाहिजे, ते म्हणजे पावसाचं प्रमाण. कारण आज कसं आहे की आज आपण मिरजेहून मिरजेहून लातूरला सुद्धा रेल्वेने पाणी नेऊ शकतो आणि पिण्याचं पाणी लोकांना पुरवू शकतो, असं आपण 4 वर्षापूर्वी केलेलं आहे. तसं करण्याची वेळ येणं हे योग्य नाही, पण ठीक आहे, केलेलं आहे, उत्तर सापडलेलं आहे. पण ही जेव्हा कुठलीच सोय उपलब्ध नाही आणि जेव्हा आजच्या इतकी धरणं पण उपलब्ध नाहीत, तेव्हा ती मंडळी काय करत होती, तर तेव्हा एकतर ज्या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस पडतो किंवा जिथं जमिनीत पाणी चांगल्यापैकी मुरतं अशा ठिकाणी 2 पिकं घेणं शक्य आहे. 3रं पीक हे जवळजवळ नाही शक्य असंच म्हणायला पाहिजे, पण 2 पिकं घेणं शक्य आहे. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये 2 पिकं होत असतील. मग त्यातलं पहिलं पीक हे अर्थातच तांदूळाचं असू शकेल खरीपातलं, आणि रब्बीतलं पीक जे आहे ते ज्वारी, आणि जिथं हे शक्य आहे तिथं यव म्हणजे बार्ली, आणि अगदीच ॲब्सोल्युटली फारच कमी पण गहू कदाचित असू शकेल असं आपल्याला दिसतं. आता ताम्रपाषाण युगाचा विचार करताना आपल्याला असं दिसतं की ही जी इनामगावची साईट आहे पुणे जिल्ह्यातली शिरूर तालुक्यामधली, तर त्या ठिकाणी ज्या काळामध्ये पाण्याची चांगली उपलब्धता होती आणि पाऊसमान चांगलं होतं, त्या काळामध्ये त्यांनी एक असा बांध घालून त्या घोड नदीचं पाणी वळवून शेतांपर्यंत नेलेलं आहे, आणि किती नेलं आहे तर जवळजवळ अर्धा पाऊण किलोमीटरपर्यंत नेलेलं आहे असं आपल्याला दिसतं. ही त्यावेळेची फारच मोठी अचिव्हमेंट त्यांची मानली पाहिजे ॲक्च्युली. हां, पण तसं जिथे नाही आहे समजा त्या ठिकाणी ते एक पीक निश्चितपणे घेत असतील. त्यामुळे थोड्या प्रमाणात तांदूळ पण मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारी, बाजरीसारखं पीक किंवा यव हे ते घेत होते, यात काही शंका नाही आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कदाचित आज उपलब्ध नसणारी अशी फळं ती मंडळी खात होती असं आपल्याला दिसतं. परंतु सगळ्यात महत्त्वाची गंमत अशी आहे की दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे आजची जी व्हरायटी आहे तेवढी सगळी असेल असं नाही, पण ती मंडळी खात असली पाहिजेत, त्याचं हे करत असली पाहिजे. आणि किंवा आता तुम्हाला ऐकून धक्का बसेल याच्यात मला शंका नाही काही, पण जर प्राचीन भारतीय म्हणजे धर्मशास्त्रातले किंवा आणखी इतर जर आपण नियम बघितले किंवा त्या एकूण जे उल्लेख आहेत ते पाहिले, तर आपल्या असं लक्षात येईल की भाजी खाणारा मनुष्य हा गरीब समजला जात असे. म्हणजे ज्याला दूध दुभतं मिळत नाही त्यांनी खाण्याची गोष्ट म्हणजे भाजी, अशा प्रकारची समजूत होती. संस्कृतमध्ये एक समास आहे, शाकपार्थिव असं म्हणतात त्याला. शाकपार्थिव म्हणजे राजा, कारण तो पृथ्वीशी संबंधित असतो, पृथ्वीचा प्रमुख म्हणून पार्थिव. तर शाकपार्थिव म्हणजे शाकप्रिय पार्थिव, म्हणजे ज्याला भाजी आवडते असा राजा. तर भाजी का आवडते त्याला, कारण दुसरं काही परवडत नाही असं त्याचा अर्थ आहे. तर दूध दुभतं भरपूर खाणं ही त्यांची श्रीमंतीची कल्पना होती. लक्षात आलं. भाजी बिजी खाणं हे म्हणजे सेकंडरी झालं, हे म्हणजे अगदीच काही मिळत नाही म्हणून खायची असं. पण मग काहीतरी स्वरूपामध्ये रानभाज्या, रानफळं ही मिळत असतील अशी शक्यता आहे. मग त्यातली कोणती आहेत, तर केळी नक्की आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. हां, किंवा भाज्यांमध्ये म्हणायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की लाल भोपळा, तांबडा भोपळा ही फार जुनी प्राचीन भाजी आहे. हां, त्याच्यानंतर तोंडली. आज आता मजाच वाटेल आपल्याला ऐकून की तोंडली ही एक फार महत्त्वाची भाजी त्यांच्याकडची होती असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर बटाटा जरी बाहेरून आलेला असला तरी कांदा आपल्याकडे होता, लसूण आपल्याकडे होतं, आणि मिरची वगैरे नव्हती, ते तुम्ही मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये आलंच.
पण तिखटासाठी मग मिरयाती मंडळी वापरत होती. किंवा म्हणजे आता दक्षिणेकडून जर आले तर तुम्हाला वेलदोडे मिळणार, कदाचित लवंगा इथे काही प्रमाणात होत असतील पण वेलदोडे नाही होणार. किंवा मीठ हे सुद्धा त्या मानाने फार दुर्मिळ असायचं. मिठाचाच विचार म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो आता की महात्मा गांधींनी आज जर मिठाचा सत्याग्रह पुकारला असता तर तो यशस्वी झाला असता की नाही ते सांगणं जरा अवघड आहे. पण तो त्या काळात यशस्वी झाला त्याचं कारण मीठ महाग होतं. आज आपल्याला मीठ हे 20 रुपये किलो मिळतं, चांगल्या प्रकारचं मीठ 20 रुपये किलोनी मिळतं. वेळेला साखरेचा भाव आहे तो त्याच्या दुप्पट आहे आणि गुळाचा भाव कदाचित 2.5 पट आहे. पण तेव्हा परिस्थिती अशी होती अगदी 1950 सालपर्यंत सुद्धा की मीठ हे दुर्मिळ असायचं. आणि समुद्रावर मीठ झालं तरच, नाहीतर आपल्या आसपास कुठे खनिज स्वरूपामध्ये मीठ मिळत असेल तर ते, नाहीतर मीठ येईल तेव्हा गावात मिळणार, नाहीतर मिळण्याची सोय काय होती. त्यामुळे मिठाचा सत्याग्रह यशस्वी झाला कारण ती लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची आणि महाग होती गोष्ट आणि त्याच्यावर आणखी सरकारने कर बसवला तर आणखीनच प्रॉब्लेम झाला, म्हणून तो यशस्वी झाला. लक्षात ठेवा, अशी मजा आहे. तर मीठ हे अवघड होतं फार. मीठ मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे जे आपल्याला हे सापडते, म्हण जी सापडते की ते तेवढं तरी मीठ तुम्ही मिळवून आणता का, असं त्या कविभूषणाला जे विचारलंय त्याच्या वहिनीनी, ते त्यामुळे आहे. कारण मीठ मिळवणं ही अवघड गोष्टी होती. किंबहुना आता आणखी एक गंमत सांगतो, कदाचित विषयाच्या आपण बाहेर जाऊ, याची मला जाणीव आहे पण तरी सांगतो. सॅलरी हा जो शब्द आहे तो मीठ, सॉल्ट याच्यावरून आलेला आहे. कारण म्हणजे बाकी ऑर्डिनरी तुम्ही काय पीठ आहे, काय धान्य आहे, अमुक आहे तमुक आहे वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकाल, एक्सचेंजमध्ये घेऊ शकाल. मी तुला अमुक देतो, तू अमुक दे, असं करून करू शकाल, शेतात पिकवू शकाल. मीठ ही गोष्ट अशी की जी तशी पिकवता येणार नाही, ती विकतच घ्यायला पाहिजे. त्यासाठी दिलेले पैसे म्हणजे सॅलरी. गंमत आहे त्याच्यामध्ये. आणि हे जगभरचा प्रोफॉर्मा आहे हा, म्हणजे जगभरचा फॉर्म्युला आहे. सॅलरी हा शब्द का आला तर मिठावरून आला तो. मिठाला जागणं, साखरेला जागणं नाही म्हणलेलं. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. मिठाला जागणं, साखरेला जागणं नाही म्हणलेलं, गुळाला जागणं नाही म्हणलेलं, किंवा तिखटाला जागणं नाही म्हणलेलं, मिठाला जागणं. कारण ते दुर्मिळ गोष्ट आहे, ती महाग गोष्ट आहे. बापरे. हिस्ट्री समजून किती महत्वाचं आहे. म्हणजे एक मिठासारखी छोटीशी गोष्ट हिस्टॉरिकली काय चेंजेस बघितले. हा, तर तात्पर्य आता आपण परत आपल्या मूळ विषयावर येऊ. ते महाराष्ट्रीय लोकांच्या भोजनामध्ये काय असेल, तर ऑब्व्हियसली ते त्या भागात पिकणाऱ्याच गोष्टी मुख्यतः खाल्ल्या जात असतील. म्हणजे कोरडवाहू जी काही धान्य आहेत ती आत्ताचा जो मराठवाडा आहे तो, किंवा सोलापूर जिल्हा, सांगलीचा पूर्व भाग, याच्यामध्ये खाल्ली जात असतील. कदाचित विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये भात हा जास्ती प्रमाणात खाल्ला जात असेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये कदाचित बाजरी वगैरे अशा प्रकारची जी आहे ती धान्य खाल्ली जात असतील. पण तात्पर्य असं की रानभाज्या, रानफळं ही जरी उपलब्ध असली तरी मसाल्याचे पदार्थ हे दुर्मिळ गोष्ट आहे. आणि मांसाहार हा त्या मानाने म्हणजे कॉमन आहे, आपण समजतो त्याच्यापेक्षा तो अधिक कॉमन आहे खरं म्हणजे, असं आपल्याला दिसतं. म्हणजे अगदी स्पष्टपणे सांगायचं तर समाजातला ब्राह्मण वर्ग वगळता इतर कोणाच्याही बाबतीमध्ये, म्हणजे अर्थातच त्याच्यात जैन आणि बौद्ध यांचा समावेश याच बाजूला होतो, तर हे जर 2-4 प्रकारची मंडळी जर वगळली तर बाकी सर्व माणसं ही मांसाहारी होती. आणि त्याच्यात काही प्रश्न नव्हता, कारण धान्याचं एकूण उत्पादनच इतकं कमी असायचं की सगळ्यांनी जर शाकाहारी व्हायचं ठरवलं असतं तर त्यांना परवडलंच नसतं. सोर्स ऑफ एनर्जी नॉनव्हेज आणि दूध होतं. हो, हा, म्हणजे हे आज मांसाहार करण्याचं काही समर्थन होऊ शकत नाही. मी स्वतः शुद्ध शाकाहारी आहे हे तुम्हाला सांगायला काही नकोच म्हणजे. ठीक आहे, असं आहे. सर, आता तुम्ही बोलता बोलता खूप इंटरेस्टिंग मला गोष्ट हे करावी वाटली, ती म्हणजे मीठ किंवा आता जे काही नावं सरांनी घेतली त्या गोष्टी आता सेकंडरी झाल्यात सगळ्या आपल्या. म्हणजे आपण जे मेन खातोय ते म्हणजे मेन गहू हे आपलं, जे खरं तर उत्पन्न नाही मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखर. आपण साखरपट्टा वगैरे महाराष्ट्रात म्हणतो, ऊस म्हणतो. ऊस नव्हताच तुमच्या कुठले बोललात, ऊस नव्हता. नाही, ऊस हे फार जुनं पीक आहे. ऊसाचा उल्लेख आपल्याला अगदी वेदकाळापासून सापडतो. हा, पण ते तितकं कॉमन नाही, कारण पाणी केवढं लागतं ऊसाला. ते काय आजच्याच ऊसाला लागतं असं नाही, तेव्हाही लागत होतं.
जेव्हा म्हणजे जेवढं पाणी लागतं तेवढं जिथे उपलब्ध असेल तिथे ऊस होणार, बाकी ठिकाणी म्हणजे ऊस होणार नाही. पहिल्यापासूनच आहे. ऊस ऊस नाही, ऊस आणि नाही. स्वीटनर म्हणून साखर वापरली जात होते का गुळ, काय नाही, पद्धतीने त्यावेळेला? गुळ वापरला जात होता, पण खाणसरी मुख्य म्हणजे ती साखर ही आजच्या सारखी नसायची. हा. ती त्या मानाने ओबडधोबड असायची, थोडीशी मातकटच असायची आणि भरभरीत असायची अशी, पण ती होत असे. म्हणजे ती जेवढ्या प्रमाणात असेल तेवढी होत असेल, तसा काही प्रश्न नाही असं. पण म्हणजे इतर आता असं उदाहरणार्थ युरोपमध्ये वगैरे बीट हा खरं म्हणजे साखरेचा मुख्य हे होता, सोर्स होता. तसं काही आपल्याकडे असल्याचं दिसत नाही. पण गोडवा आणण्यासाठी खाल्ली जाणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आज आपण जवळजवळ बंद केली आहे ती म्हणजे मध. म्हणजे अहो मधू हा शब्द, मधुर हा शब्द कशावरून आला? मधूवरून आला, तो हनी, त्याच्यावरून मध ही पहिला गोडव्याचा पदार्थ झाला आणि मग त्याच्यानंतर हे आहे. आता उदाहरणार्थ जो पाहुणा कोणी आलेला आहे तर त्याला आपण जे काही पहिलं जी काही गोष्ट देऊ, त्याला मूळचा शब्द काय? त्याला शब्द आहे मधुपर्क. मधुपर्क म्हणजे काहीतरी गोड द्यायचं, म्हणजे मुख्य म्हणजे मध द्यायचं, मध आणि पाणी द्यायचं त्याला, अशा प्रकारची कल्पना होती. तर त्यामुळे साखरेची जी काही त्यांना आवश्यकता भासत असेल ती मधातून ते पूर्ण करत असत, असं आपल्याला दिसतं. हे तर झालं की खाण्यापिण्याच्या गोष्टींबद्दल. पण आता म्हणजे एक जे महाराष्ट्र म्हटलं ना की ते एक नऊवारी साडी किंवा फेटा आणि एक सदरा आणि धोतर, हे जो एक पोशाख डोळ्यासमोर येतो. म्हणजे त्या कुठल्याही त्या जर नॅशनल डेच्या परेडला पण आपण गेलो तर तो महाराष्ट्राचा पोशाख म्हणून त्याचं ते फेमस आहे. तर हाच पोशाख महाराष्ट्रातली लोक घालायची का वेगवेगळ्या पद्धतीनं होते? नाही, सांगतो काय ते. आता त्याचं जर तुम्हाला चांगलं निदर्शन किंवा उदाहरण म्हणजे बघायचं झालं तर ती विविध लेणी जी आहेत, ती विविध मंदिरं जी आहेत, ती याच्यामधली जी काही चित्रणशिल्प उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते स्पष्टपणे दिसेल. आता आपण जर उदाहरणार्थ कारल्याच्या लेण्यामध्ये गेलो बघायला तर एक प्रकारचं त्याला उष्णीश असा त्यांचा तांत्रिक शब्द आहे, म्हणजे असं पागोट्यासारखं ते घातलं जात असे. त्याच्यानंतर अंगावर शेला पांघरला जात असे आणि कमरेला धोत्रासारखं वस्त्र हे असायचं. तर हा वेश कायम आहे. स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक उत्तरीय, त्याच्या आतमध्ये कंचुकी म्हणजे असं चोळीसारखं आणि खाली एक संपूर्ण वस्त्र, असा कॉमन वेश असायचा. आणि दुसरी गोष्ट काय आहे की म्हणजे थोडं अधिक स्पष्ट बोलतो जरा, की याच्यापेक्षा जर विरळ अशा प्रकारचा वेश कोणी घातला तर आज त्याच्याकडे लोकांचं लक्ष जातं. त्याचं कारण तशी माणसं सुदैवाने संख्येने कमी असतात. पण जर सगळ्याच लोकांनी तशा प्रकारचा वेश घातला तर कोणी त्या दृष्टीने पाहणारच नाही. तर तसं होत असलं पाहिजे की मग म्हणजे फक्त एक उत्तरीय, एक कंचुकी आणि खाली कमरेच्या खालचा देह हा स्त्रियांचा झाकलेला आहे, पण सगळ्याच स्त्रिया तशा आहेत आणि लोकांना तेच बघायची सवय. त्यामुळे मग त्याच्यात काही लोकांना आश्चर्यकारक, अरे बापरे हे काय, असं काही वाटत नाही. आता ज्याला अनकल्चर्ड म्हटलं जाईल. पण ते जर कॉमन असेल तर मग ते तसं वाटत नाही. परत एकदा सांगतो की हे आज तसं करण्याचं समर्थन नाही, हे नक्की आहे म्हणजे. तर पण त्यावेळेचं आपल्याला तसं दिसतं. आता मग अंगरखा पूर्ण स्वरूपाचा पुरुषांचा किंवा स्त्रियांचा पूर्ण अशा प्रकारची साडी वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठून आल्या मग? तर त्या मुख्यतः आपल्याकडे उत्तर भारतातून आलेल्या असल्या पाहिजेत. विशेषतः अंगरखा जो आहे त्याचं तर मूळ म्हणजे आता मी जो हा वेश घातलाय, म्हणजे जब्बा घातलाय आणि आपण सगळे खाली पॅन्ट घालतो तशी घातली आहे, तर हा तर वेश हा थेट मध्य आशियामधून आलेला आहे, सेंट्रल एशियामधून. म्हणजे त्याला जुना जो शब्द आहे तो औदिच्य वेश, औदिच्य म्हणजे उदिच्य म्हणजे उदीची वरून आलेला, म्हणजे उत्तर दिशेकडून आलेला. उत्तर म्हणजे कशाच्या? तर भारताच्या उत्तरेकडून, म्हणजे मध्य आशियातून आलेला. कारण मध्य आशियामध्ये स्थिती अशी आहे की तो टेम्परेट झोन आहे, समशीतोष्ण आहे. त्यामुळे तिथं थंडी पण तितकीच तीव्र असते, ऊन पण तितकंच तीव्र असतं. दोन्हीपासून शरीराचं संरक्षण करायला लागतं. तर त्यामुळे आपल्याला असं दिसतं की अंगभर पूर्ण कपडे घातलेले असणं, हे थंडी असो नाही तर ऊन असो, प्रत्यक्ष त्वचेचं आणि देहाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण अंगभर कपडे घातलेले असणं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट होती.
ती जी सगळी शैली आहे ती शकांच्या बरोबर कुशाणांच्या बरोबर आपल्याकडे आली आणि ती आपल्याला मथुरेला जी कुशाणांची शिल्प आहेत म्हणजे कनिष्काचं तिथं शिल्प आहे त्याने असा पायघोळ अशा प्रकारचा जवळजवळ जागा घातलेला आहे. त्यांनी बूट घातलेले आहेत, त्यांनी पॅन्ट घातलेली आहे एक प्रकारची असं म्हणता येईल. आणि त्याचं मजा आहे फार. म्हणजे आता धोतर जेव्हा मंडळी नेसत होती तर ते काही बांधायची जरूर नव्हती. त्याची अंतर्गत जी रचना असते त्यात ते बांधलं जातं सगळं गाठबीट मारून काय असेल ते. परंतु जे अशा प्रकारचं नाडी घालून बांधण्याचं असं म्हणजे ज्याला पायजमा आज आपण म्हणू किंवा सुरवार सलवार म्हणू असे गोष्टी जेव्हा आल्या तेव्हा त्याला संस्कृतमध्ये शब्द आला स्वस्थान. स्वस्थान म्हणजे स्वतःच्या जागेवर राहणारं. म्हणजे धोतर सुटू शकेल धोतर सुटू शकेल पण हे नाडी घालून घट्ट बांधलेलं असल्यामुळे सुटणार नाही, त्यामुळे स्वस्थान. त्याच्यावरून हिंदीमध्ये शब्द आला सुथन. तर सुथन हा जो हिंदीतला शब्द आहे तो तशा प्रकारच्या वस्त्रासाठी. पण हे जे सगळं आहे हे आपल्याकडे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकाच्या नंतर साधारणपणे उत्तर भारतातून आलं आणि मग ते इथं स्वीकारलं गेलं कारण ते एकूणात सोयीचं होतं. म्हणजे कटिवस्त्र हे सांभाळत बसण्यापेक्षा ते जर नीट बांधलेलं असतं तर माणसाला जास्त चांगल्या पद्धतीने काम करता येईल अशा कल्पनेने ते स्वीकारलं गेलं. पण जर आपण कारल्याची शिल्प बघितली किंवा अजिंठा आणि वेरूळच्या तिथली शिल्प बघितली म्हणजे देवादिकांची शिल्प हा वेगळा मुद्दा झाला. पण मनुष्यांची सुद्धा साध्या मनुष्यांची जी शिल्प आहे ती बघितली किंवा खिद्रापूरसारखं मंदिर आहे कोल्हापूरच्या जवळचं. त्याच्यानंतर समजा मराठवाड्यामधली मंदिरं आहेत चांगली ती बघितली किंवा विदर्भामधली जी रामटेक वगैरे या सगळ्या ठिकाणचे जे अवशेष आहेत ते बघितले तर लोकांचा जो वेश आपल्याला दिसतो तो म्हणजे डोक्याला काहीतरी घट्ट अशा प्रकारचं फेटा पागोटा असं काहीतरी बांधलेलं, त्याच्यानंतर एक उत्तरीय उपरण्यासारखं वस्त्र आणि एक आधरीय खाली दुसरं वस्त्र आणि तशाच स्वरूपाचा वेश हा कंचुकी सकट हा स्त्रियांचा आपल्याला सापडतो. अर्थातच जेव्हा थंडी असेल तेव्हा ते अंगावर काहीतरी पांघरून घेत असतीलच, यात काही शंका नाही. म्हणजे ते थंडीतही कितीही कडाक्याची थंडी पडली तरी तसेच राहत असतील अशी कल्पना करण्याचं काही कारण नाही, कारण तशी पण वर्णनं स्वतंत्रपणे सापडतात. अच्छा, बापरे केवढं हे. आणि आता आपण मंदिरांबद्दल पण बोललो ना, म्हणजे आपल्याला आता जाता येता खरं तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुठे कुठे जुन्या वेगवेगळ्या पद्धतीची मंदिरं दिसतात. मग आपण काय हल्ली त्या मंदिरांकडे निरखून बघतच नाही आणि त्यातनं अर्थ काढायला जात नाही. तर आपल्या आजूबाजूची मंदिरं पण आहेत ती कसा हा सगळा प्राचीन महाराष्ट्र उलगडायला आपल्याला मदत करतात त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात बोलू सांगतो. आता पहिली जी मंदिरं आहेत म्हटलं तर ती म्हणजे आता उपलब्ध असलेली सगळ्यात जुनी जी मंदिरं महाराष्ट्रातली आहेत ती म्हणजे ज्या गुहा आहेत त्याच. आता वेरूळचं कैलास लेणं हे इसवी सनाच्या 8व्या शतकात साधारणपणे तयार झालेलं आहे आणि ते जगातलं सर्वात मोठं मानवनिर्मित लेणं आहे. तर ते मंदिरच आहे ॲब्सोल्युटली, म्हणजे ते शिवमंदिर म्हणून ते तयार झालेलं आहे. किंवा त्याच ठिकाणी असलेली इतर जी लेणी आहेत ती सुद्धा मंदिरच आहेत मुळात. किंवा त्याच्या वेरूळ हे फार महत्त्वाचं ठिकाण आहे. कशासाठी? कारण तिथं ही अशा प्रकारची हिंदू मंदिरं सुद्धा आहेत, म्हणजे शैव वैष्णव दोन्ही आहेत. त्याच्याचबरोबर तिथं बौद्ध लेणी पण आहेत. त्याच डोंगरामध्ये तिथंच जैन लेणी पण आहेत. सगळे शेजारी येत असे. तर त्यामुळे ही सगळी जी आहेत ही मंदिरच आहेत. मग ती खोदलेली आहेत. अर्थात ती जशी डोंगरात खोदलेली मंदिर आहेत तशाच साधारण आकारामध्ये बांधीव मंदिरं सुद्धा तेव्हा असणार. त्याचे काही अगदी मोजके अवशेष सापडतात, परंतु ते तसे त्याच्यावरून काही उभं करता येईल मना पुढे असं नसतं. पण तरी तसा एक अवशेष हा आपल्याला सापडतो. तो तेर हे जे उस्मानाबाद जिल्ह्यातलं गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं गाव मगाशी मी सांगितलं, तर त्या ठिकाणी एक त्रिविक्रमाचं मंदिर आहे. तर ते त्रिविक्रमाचं मंदिर हे महाराष्ट्रातल्या अगदी जुन्या मंदिरांपैकी एक आहे. किंवा तिथे आणखी 2-3 मंदिर आहेत. त्याच्यावरून खरं म्हणजे मंदिर शैलीचा सुद्धा अभ्यास हा आपल्याला करता येतो. मग त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की कदंब राजवंश जो होता आधीचा म्हणजे, तर त्यांनी मंदिरं बांधली होती पण त्यांच्या प्रदेशामध्ये. त्यांचा काही विस्तार महाराष्ट्रापर्यंत झालेला नव्हता. महाराष्ट्रामधली जी मंदिरं आपल्याला दिसायला लागतात ती बादामीच्या चालुक्यांच्या काळापासून पुढे दिसायला लागतात. आणि किंबहुना ही बागलकोट जिल्ह्यातली जी 3 गावं आहेत म्हणजे बागलकोट जिल्ह्यातली जी 3 गावं आहेत म्हणजे ऐहोळे, पट्टदकल आणि बादामी ही खुद्द त्यांची राजधानीच होती. तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मंदिर स्थापत्याचे प्रयोग झालेले आपल्याला दिसतात. तर आणि भारतातल्या सगळ्या ज्या मंदिर शैली आहेत त्या ठिकाणून निर्माण झाल्या असं मानलं जातं.
मग त्या मंदिर शैलींपैकी जी नागर मंदिर शैली आहे ती उत्तर भारतामध्ये पसरली आणि द्राविड मंदिर शैली आहे ती दक्षिण भारतामध्ये पसरली, किंवा खरं माहिती तिकडे पसरली आणि तिला द्राविड असं नाव दिलं गेलं, ही इकडे पसरली आणि नागर असं नाव दिलं गेलं. पण आता गंमत आहे, म्हणजे हे असं ॲब्सोल्यूट आहे का तर नाही. आता उदाहरणार्थ वेरूळचं कैलास लेणं हे खरं म्हणजे अन्यथा नागर मंदिरांच्या प्रदेशात आहे, पण ते द्राविड मंदिर आहे. किंवा तिथेच एक छोटा कैलास नावाचं लेणं आहे, ते द्राविड मंदिर आहे, द्राविड शैलीचं आहे. त्याच्या उलट दक्षिणेमध्ये आपण जर गेलो पुढच्या काळामध्ये तर आपल्याला सोमनाथपुरं वगैरे अशी काही ठिकाणं आहेत की जी अगदी ॲब्सोल्यूट द्राविड मंदिरांच्या अगदी कोअरमध्ये आहेत, पण ती नागर मंदिर आहेत. तसं आपल्याला सापडतं. असं म्हणजे असं काही त्याच्यावरून, जसं मी मगाशी सांगितलं की भाषा आणि लिपी याच्यावरून मारामाऱ्या नव्हत्या, तसं मंदिर शैलीवरून मारामाऱ्या नव्हत्या, अजिबात काही नव्हतं. जो त्याला वाटेल त्या प्रकारचं देऊळ बांधू शकत असे आणि बांधत असत. आता ह्या चालुक्यांच्या नंतर आपल्याला राष्ट्रकूटांची सत्ता दिसते. राष्ट्रकूटांनी कैलास लेणं हे तयार केलं, त्यात राजा जो कृष्ण आहे त्यांनी. त्याच्यानंतर कल्याणी चालुक्यांनी मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदिरं बांधली आणि यादवांच्या काळात नंतर झाली, शिलाहारांच्या काळात झाली. मग तसं जुनी अगदी मंदिरांची उदाहरणं जर द्यायची झाली तर मग आपण विदर्भापासून सुरुवात करू. मार्कंडा नावाचं एक ठिकाण आहे चंद्रपूर जिल्ह्यामधलं, मांडळ नावाचं ठिकाण आहे, तिथं जुनी नागर शैलीतली चांगली उत्तम मंदिरं आहेत. त्याच्यानंतर ही लेणी तर मी सांगितलीच, पण त्याचबरोबर मग आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये जोडगे हे ठिकाण आहे, जे नाशिक धुळे जो मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्यावरच ते गाव आहे. तिथं ते त्या रस्त्यावर सुद्धा ते जोडग्याचं देऊळ दिसतं ॲक्च्युली, इतकं ते तिथं जवळ आहे. किंवा सिन्नर या ठिकाणचं गोंदेश्वराचं देऊळ आहे, तिथंच आयेश्वराचं देऊळ आहे, ती जुनी मंदिरं आहेत. अंबरनाथचं मंदिर हे फार जुनं देऊळ आहे. अंबरनाथचं तर शिलालेख सुद्धा उपलब्ध आहे त्या स्वरूपाचा. कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर हे जुनं मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरचं आत्ताचं जे मंदिर आहे ते नंतरच्या 18व्या शतकात पेशवे काळात बांधलं गेलं. ते खुद्द आत्ताचं मंदिर जुनं नाही, पण तीर्थस्थान म्हणून ते जुनं असलं पाहिजे, त्यात काही शंका बाळगायचं कारण नाही. आणि खिद्रापूर, तर खिद्रापूरचं जे मंदिर आहे तेही जुनं मंदिर आहे. अशी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर विदर्भापासून जर कोकणापर्यंत आपण जर हिशोब काढला तर शेकडो मंदिरं महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. अगदी कोकणात सुद्धा कशेळी, तर कशेळीचं जे सूर्य मंदिर आहे ते साधारणपणे इसवी सन 13व्या शतकातलं मंदिर आहे. अशी शेकडो मंदिरं आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याचा अभ्यास खरं म्हणजे तुम्ही म्हणलात त्याच्यापेक्षा मला थोडंसं वेगळं म्हणायचं आहे. माझं निरीक्षण असं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये अभ्यास वाढलेला आहे कमी होण्याच्या ऐवजी. तर त्यामुळे म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यांची गुणवत्ता या दोन्हीमध्ये वाढ झाली गेल्या 20 वर्षामध्ये, असं माझं निरीक्षण आहे. तर त्यामुळे तो विषय काही तसा संपण्यासारखा नाही, किंवा तो वाढतच जाईल असं मला दिसतं. आपल्याला शिकायला एक शेवटचा आणि महत्वाचा हे तुम्ही मगाशी बोलता बोलता लिपी असा सहज उल्लेख केला आणि फक्त लिपीवाला मुद्दा आपला राहिला. आता आपण कपड्यांबद्दल बोललो, खाण्यांबद्दल बोललो, स्थापत्याबद्दल बोलतो. महाराष्ट्रात लिपी मोडी आपली ओरिजिनल लिपी वगैरे असं जनरली बोललं जातं, पण सामान्यपणे समजूत आहे अशी. तर मुळात समजूत आहे खरं काय सांगतो. आता असं आहे की महाराष्ट्रातला पहिला जो सापडलेला लेख आहे, मी पहिला लेख आहे असं म्हटलं नाही, पहिला सापडलेला लेख असं म्हटलं, तर तो आपल्याला असं दिसतं की तो ब्राह्मी लिपीमध्ये आहे आणि तो पाले नावाचं ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातच, ह्या कारले भाजे या मालिकेतच तिथे एक लेणं आहे, ते जैन लेणं आहे. त्या ठिकाणी तो लेख आहे एका पाणपोईवर किंवा पुष्करिणीवर, आणि मग त्याची सुरुवात नमो अरहंतानम अशी होते वगैरे वगैरे. आणि तो अशोकपूर्व ब्राह्मीतला, अगदी साध्या ब्राह्मीतला तो लेख आहे, फार उत्तम लेख आहे. त्याच्या पुढचा जो महत्त्वाचा लेख आहे सापडलेला महाराष्ट्रातला तो म्हणजे शूरपारक म्हणजे नालासोपाऱ्याचा सम्राट अशोकाचा लेख, जो आता आपल्याला पाहता येतो प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये. त्याच्यानंतरचे जे लेख आहेत ते नाशिक, त्याच्यानंतर जुन्नर, नाणेघाट या ठिकाणच्या लेण्यांमध्ये असलेले सातवाहनांचे, क्षत्रपांचे असे लेख आहेत. आता त्याच्यामध्ये त्या ब्राह्मी लिपीचा थोडासा विकास झाल्याचं आपल्याला सापडतं. म्हणजे जसं आजच्या भाषेत आपण बोलू की समजा तुम्हाला असं बंधन घातलं की तुमचा सगळा मजकूर आहे
तो एरियल किंवा कॅलिब्री या 2च फॉन्ट्समध्ये असला पाहिजे. बाकी आम्हाला काही सांगायचं नाही. बाकी कुठलीही वळणं वाकणं आम्हाला काही डोंट केअर असं जर म्हटलं तर आपल्याला टाईप करणं बोर होईल ऍक्च्युअली, हो की नाही, की हे काय तेच काय सारखं असं आपल्याला वाटेल. तर त्यामुळे जसं आज काहीतरी आपण प्रयोग करू, कुठेतरी सेरिफ देऊ, काहीतरी अमुक करू वगैरे, तर तसे लोकांनी त्याच्यावर प्रयोग केले, भारतभरात सगळीकडे केले. त्याच्यातून या वेगवेगळ्या लिपी निर्माण झाल्या. साधनं पण लिहिण्याची साधनही वेगवेगळी होती. म्हणजे विशेषतः पूर्वी ताडाची पानं, ताडपत्र हे दक्षिण भारतातलं मुख्य साधन होतं लिहिण्याचं. त्यामुळे त्या माध्यमाप्रमाणे सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये काही बदल करायला लागले. आता उदाहरणार्थ ताडपत्राचं कसं असतं की त्याच्या अशा आडव्या रेघा असतात. तर अशी जर आडवी रेघ मारली जशी आपण आज देवनागरी लिपीमध्ये मारतो तर ते फाटेलच पान ऍक्च्युअली. तर त्यामुळे मग गोल 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 म्हणून आपल्याला दक्षिणेकडच्या सगळ्या लिपी अशा गोल गोल सापडतात. तर त्या ब्राह्मीपासून हळूहळू विकसित होत होत मग आपल्याला वाकाटक काळामध्ये त्याच ब्राह्मीचं एक थोडंसं पुढचं परिणत स्वरूप दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला चालुक्यांच्या ह्याच्यामध्ये ती ब्राह्मी थोडीशी खरं म्हणजे सोपी झालेली दिसते अधिक. मग तिने दक्षिण भारतामध्ये पाहिलं तर अधिक गोल स्वरूप घेतलेलं दिसतं. उत्तर महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे गुजरातच्या स्वरूप ह्याच्यामध्ये म्हणजे आता चालुक्यांचा समजा पुलकेशीचा लेख आहे, तो कर्नाटकात सापडलेला लेख आहे किंवा कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर सापडलेला लेख आहे. आणि पुलकेशीचाच त्याच घराण्यातला धराश्रय जयसिंह याचा गुजरातच्या सीमेवर सापडलेला लेख आहे. तर त्याच्या लिपीत थोडासा फरक आहे कारण ती स्थानिक स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. किंवा आता तीच ब्राह्मी जी वाकाटकांनी वापरली, तर वाकाटकांनी त्याचं जे वरची शिरोरेखा एक प्रकारची असं म्हणूयात ती अशी पोकळ काढली आहे. अशी पोकळ असा एक चौकोन त्याच्यामध्ये येतो. तीच लिपी उत्तरेकडे गुप्त घराण्यांनी वापरली आहे, तर त्यांनी असं नेल हेडेड ब्राह्मी असं म्हणतात त्याला, आणि यांना बॉक्स हेडेड ब्राह्मी म्हणतात. मग तुम्हाला कोरीव काम करा अधिक वेळ असेल तर ती बॉक्स अशी लोकांनी पूर्ण भरून काढलेली आहे. मग तो राजा जितका मोठा, तो जितका रसिक किंवा त्याच्याकडचे जर दरबारी लोक आहेत ते ह्या बाबतीत किती जागरूक आहेत याचं स्पष्ट प्रतिबिंब आपल्याला लिपीमध्ये लेखांमध्ये पडलेलं सापडतं. सम्राट हर्षवर्धनाचे लेख आहेत उदाहरणार्थ, ते अत्यंत सुरेख कोरलेले असतात. मग त्यामुळे इकडचे तितके नसतात किंवा इतर अनेक राजांचे नसतात भारतभरातल्या सुद्धा. आता ह्याचा हळूहळू रूपांतर होत 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 आपल्याला आपण देवनागरी लिपीपर्यंत किंवा पहिल्यांदा नागरी लिपीपर्यंत आणि मग देवनागरी लिपीपर्यंत येतो. नागरी लिपी आपल्याला दिसायला लागते ती राष्ट्रकूटांच्या लेखांपासून हळूहळू दिसायला लागते. आणि मग शिलाहारांच्या ह्याच्यामध्ये तर शुद्ध नागरी दिसते, काही प्रश्नच येत नाही. आणि मग त्याच्यानंतर तिथपासून पुढे नागरी लिपी ही आपल्याला दिसते. मी एक उदाहरण देतो आपल्याला. आता आपण जो क्रॉस किंवा काय बेरजेचं चिन्ह काढतो तो अशोकाच्या ब्राह्मीतला क आहे. ओके. तो अशोकाच्या ब्राह्मीतला क आहे. आता तो क आहे तो तर नुसतंच असं किती वेळ काढत बसणार, तर मग जरा त्याला असं वळवू, हे असं इकडं करू, असं करून आत्ताचा क आहे तो विकसित झालेला आहे. लक्षात आलं? असं ते आहे. म्हणजे हे म्हणजे एक प्रकारे नवीन काहीतरी करण्याची इच्छा आणि तेच काय करत बसायचं म्हणून आलेला कंटाळा, यातून तयार झालेली गोष्ट म्हणजे लिपी अशी खरं म्हणजे, किंवा विकसित झालेली गोष्ट म्हणजे पुढच्या लिप्या असं आपल्याला दिसतं. आणि हे सगळ्या जगभर असंच आहे. म्हणजे हे रोमन लिपीच्या बाबतीतही तितकंच खरं आहे किंवा अरबी भाषेच्या लिपीबद्दलही तितकंच खरं आहे. आता देवनागरीपर्यंत आपण येतो. यादव काळामध्ये देवनागरी आधी परिणत व्यवस्थित झालेली असं आपल्याला दिसतं. नंतर काय आहे, यादव काळ संपता मुसलमानी आक्रमण आहे, खिलजींचं आक्रमण आहे, मग त्याच्यानंतर तुघलक आहेत, मग बहमनी राज्य आपल्याकडे निर्माण झालं आहे. त्याच्यामध्ये राज्यकारभाराची लिपी बदललेली आहे, म्हणजे उच्च स्तरावरच्या राज्यकारभाराची लिपी बदलली आहे. पुढं आपण जसं येतो तसं काय दिसतं तर निजामशाही, उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्या ह्या मध्य भागामध्ये निजामशाही होती किंवा तिकडं विदर्भामध्ये इमादशाही होती, बरीचशाही होती आणि आदिलशाही होती दक्षिणेकडे. आत्ताच्या महाराष्ट्राच्या कुठल्याच भूभागावर कुतुबशाहीचं राज्य प्रायः नव्हतं. असं नसतं नांदेड जिल्ह्यात वगैरे असेल, पण बाकी नव्हतं. तर यांची दरबारी स्तरावरची राज्यकारभाराची लिपी फारसीची जी लिपी असेल ती, पण आता गावातल्या माणसाला कुठे ती वाचता येते. त्यामुळे अगदी आदिलशहाची सुद्धा फरमानं आपल्याला जी सापडतात ती जर तुलनेने कनिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेली असली तर ती फरमानं द्वैभाषिक आहेत. म्हणजे ती
पहिल्यांदा तो सगळा मजकूर फारसीमध्ये नस्तलीक लिपीमध्ये लिहिलेला आहे आणि तोच मजकूर कर्नाटकामध्ये कानडी भाषेमध्ये आणि लिपीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आणि मोडी लिपीत लिहिलेलं आहे. असं आपल्याला द्वैभाषिक फार्मानं त्यांची सापडतात. आता मोडीचा विकास कधी झाला हा खरा म्हणजे मूळचा प्रश्न होता. तर मोडीचा विकासाचं श्रेय दिलं जातं ते हेमाडपंताला. मी त्याला आहे असं नाही म्हटलं, दिलं जातं असं म्हणतोय. तर पण साधारणपणे इसवी सनाच्या 15व्या शतकाच्या शेवटपर्यंत मोडी याचा मधला एकसुद्धा कागद आपल्याला जवळजवळ सापडलेला नाही असं म्हणता येईल. म्हणजे पुरावा आहे का हेमाडपंतांनी शोधून काढली, दाखवा बरं कुठं आहे असं म्हणून काही दाखवता येणार नाही. मग हेमाडपंत नाही, त्याच्यानंतरच्या कोण्या थोर माणसांनी काढली, नाही दाखवता येणार. कागद प्रत्यक्षात सापडायला सुरुवात होते ती साधारणपणे 15व्या शतकाच्या शेवटापासून, म्हणजे इसवी सन 1600च्या थोडासा आधीपर्यंत पासून अशी सुरुवात होते. आणि मग अगदी आपण आता एक पुस्तक तुम्हाला सांगतो, त्या पुस्तकाचं नाव आहे मराठेकालीन प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरयुक्त पत्रे. मराठेकालीन प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरयुक्त पत्रे. वि गो खोबरेकर हे त्याचे संपादक होते आणि त्यांनी अगदी शहाजीराजांच्या पासून ते दुसऱ्या बाजीरावापर्यंत किंवा त्र्यंबकजी डेंगळे वगैरे या सगळ्या अगदी शेवटच्या मंडळींपर्यंत प्रत्येकाची पत्र ही त्यांनी त्याचे ओरिजिनल ठसे छापलेले आहेत आणि शेजारी लिप्यंतर दिलेले. मोडीचा अभ्यास ज्याला करायचं त्यांनी ते पुस्तक वाचावं. सगळ्या प्रकारचं मोडी त्याच्यामध्ये आहे. तर आपल्याला दिसतं की अगदी शहाजीराजांच्या पासून सुद्धा शिवाजी महाराजांपर्यंत एक पिढी आहे फक्त, पण मोडीचा खूप विकास झाला आहे. शिवाजी महाराजांच्या पासून ते शाहू महाराजांपर्यंत किंवा पेशव्यांपर्यंत, बाजीराव म्हणा वगैरे यांच्यापर्यंत लिपीचा विकास झाला आहे. तिथून पुढे त्र्यंबकजी डेंगळेंपर्यंत पुन्हा लिपीचा विकास झाला आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे काहीतरी अक्षरं बदलत गेली आहेत, काही जोडण्या बदलल्या आहेत, काही अक्षराचं स्वरूप बदललं आहे, अंतर बदलली आहेत, असं झालेलं आपल्याला सापडतं. पण मोडी ही महाराष्ट्रामध्ये वापरात जी आली ती साधारण इसवी सनाच्या 15व्या शतकाच्या शेवटापासून आलेली असली पाहिजे असं दिसतं आपल्याला. आणि ती कुठल्या गोष्टीसाठी वापरत होते तर पत्रव्यवहार किंवा राजकीय व्यवहार जो असेल तो त्याच्यासाठी वापरत होते. पण धार्मिक कारणासाठी मोडी वापरली जात नव्हती. म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाची समजा मोडीत लिहिलेली प्राचीन प्रत मिळणार नाही. त्याचं कारण ज्ञानेश्वरी ही मोडीत लिहिण्याची वस्तू नाही असं त्यांचा वाटत होतं. ज्ञानेश्वरी हा मुख्यतः आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ आहे, त्यामुळे तो देवनागरीतच लिहिला पाहिजे असं बंधन होतं. रूढ देवनागरीच आहे त्या बाबतीमध्ये. पण बाकी रोजच्या नित्य व्यवहारामध्ये मोडी वापरली जात होती गेल्या 500 वर्ष. हो, गेले साधारणपणे 400 वर्ष वापरात होती. आणि त्याचं कारण त्याच्यामध्ये काही गमती आहेत थोड्याशा. मोडीमध्ये काय आहे, सगळे जे इकार आहेत ते दीर्घ आहेत, सगळे जे उकार आहेत ते ऱ्हस्व आहेत. त्यामुळे आज समजा कोणी सोलापूर हा शब्द पूर ह्रस्व लिहून लिहिला तर आपण काय मूर्खासारखं लिहिलं असं आपण म्हणू. प्रत्यक्षामध्ये मोडीमध्ये तो पूर ऱ्हस्वच काढला जातो, कारण सगळेच उकार ऱ्हस्व आहेत, सगळेच उकार. उद्या समजा निगडी हा शब्द आहे म्हणजे गावाचं नाव, तर त्यातला नी समजा पहिला नी समजा कोणी दीर्घ काढला तर याला काहीच येत नाही बरं का माणसाला असं आपण म्हणू. पण मोडीमध्ये लिहिताना तो दीर्घच लिहावा लागतो कारण सगळे इकार दीर्घच आहेत. पण याचा परिणाम काय आहे, याचा परिणाम असा आहे की जिथे भाषिक शुद्धतेला जास्त महत्त्व आहे, नुसता व्यवहार लोकांना ते कळतं की नाही मजकूर याच्यापेक्षा भाषिक शुद्धतेला महत्त्व आहे, त्याला काही एक धार्मिक महत्त्व आहे, काहीतरी एक तात्विक महत्त्व आहे, त्या ठिकाणी मोडी वापरात येत नाही. त्या ठिकाणी देवनागरीच वापरली जाते. ही त्यातली गंमत आहे. लक्ष झालं. माहिती इन्फॉर्मल वापराची भाषा. हा, इन्फॉर्मल किंवा राज्य व्यवहारासाठी जिथं वेगात लिहिण्याचं काम आहे त्या ठिकाणी वापरली जाते. अशा प्रकारचं आहे. आणि ते नाव सुद्धा एका फार गमतीदार ह्याच्यावरून आलेलं आहे. आता ॲक्च्युली असं आहे की नस्तलीक ही जी उर्दू फारसी करता वापरली जाणारी लिपी आहे तर ती सगळी जोडून सगळी अक्षरं लिहिली मध्ये कुठेही गॅप न सोडता तर जी लिपी तयार होते तिला म्हणतात शिकस्ता. कारण त्याच्यात सगळ्या अक्षरांची सगळी स्वरूपही मोडलेली असतात. कुठलंही अक्षर वेगळं ओळखता येत नाही, त्यातली टिंब जोपर्यंत नीट दिली जात नाहीत किंवा कळत नाहीत तोपर्यंत, दिली जातातच असं नाही, कळत नाहीत तोपर्यंत, तर त्या लिपीचं नाव आहे शिकस्ता, की जिथं सर्व अक्षरांचं स्वरूप मोडलेलं असतं. मोडी ही काय आहे, मोडी ही देवनागरीचीच पण सगळी अक्षरं जोडून तयार झालेली लिपी आहे. तर त्यातल्या प्रत्येक अक्षराचं स्वतंत्र स्वरूप हे मोडलेलं आहे, म्हणून त्या लिपीला शिकस्ता शब्दावरून दिलेलं नाव आहे ते मोडी. अशी त्यातली मजा आहे. आणि ही लिपी याची प्रेरणा कुठून आहे, ती आहे गुजरातीमधून. गुजराती मंडळी ही मुख्यतः व्यापारी आहेत आणि ती फार प्राचीन काळापासून व्यापारी आहेत.
तर गुजराती लोकांची ही जी लिपी आहे त्याची एक उपलिपी आहे व्यापाऱ्यांसाठीची, तिचं नाव महाजनी. महाजन म्हणजे सावकार किंवा व्यापारी. तर महाजनी लिपी आहे. तर गुजराती लिपीला जशी महाजनी लिपी तशी मराठीला म्हणजे देवनागरीला मोडी लिपी ही महाराष्ट्रामध्ये प्रचारामध्ये आली. आणि त्यामुळे ती व्यवहारात वापरात होती, रोजच्या व्यवहारामध्ये. पण धार्मिक आध्यात्मिक कारणाकरता किंवा ग्रंथलेखनाकरता मोडी वापरली जात नसे. म्हणजे ती त्या काळातली डॉक्टरांची भाषा आहे. असं म्हणा. पण ते डॉक्टरही चांगल्या अक्षराचे असायचे. बापरे, मग खूपच म्हणजे आणखीन आपण जितके बाबा, आज जाऊ जेवढं त्याच्यामध्ये- आजवाडी खूप आहे. म्हणजे आता हे फक्त काय म्हणतात ट्रेलर झाला हा हो, महाराष्ट्राचा. नाही म्हणजे अर्थात तासाभराच्या संभाषणामध्ये आपल्याला काही प्राचीन महाराष्ट्राबद्दल सगळ्यात आणखीन खोलात चर्चा करता येणं शक्य नाही. पण खूप खूप आभार सर तुमचे. तुम्ही आलात आणि मलाही मजा आली. तुम्ही फार छान पद्धतीने जिज्ञासा तुमची आहे हे दिसलं. कदाचित लोकांचीही त्यामुळे जागरूक होईल आणि त्यामुळे जास्त मजा येईल. पण येस, थँक्यू सो मच सर. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. सरांना बोलवून आणखीन काही वेगळे एपिसोड्स करायचे का, एखाद्या विशिष्ट काळाबद्दलच फक्त बोलायचंय का, असं काही असेल तर तेही सांगा. आपण नक्की परत सरांना त्रास देऊ यासाठी. नाही, हा काही त्रास नाही अजिबात. आणि प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे एपिसोड्स आवडत असतील तर. यूट्यूबवर बघत असाल तर, इतर कुठल्याही मीडियमवर ऐकताय, कुठल्याही माध्यमावर ऐकताय तर प्लीज फॉलो करा. आवडत असेल तर आणखीन लोकांपर्यंत पोहोचवा, कमेंट करून सांगा आम्हाला कसं वाटतंय. धन्यवाद. लो बसावा.